यमुना तीरावनचारी यमुना जय हरिनाम संकीर्तन की जय। हरे कृष्ण। अच्छा, तुमची कृपा। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजाता सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादा सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः।
नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सर्व उपस्थित भक्तांचं खूप खूप स्वागत। आणि आजच्या श्री राधाष्टमी महोत्सवामध्ये आपण सर्व आले आहात त्यासाठी खूप खूप आभार। आपली परिस्थिती अशी आहे, ऊन जेव्हा कडक असतं, मी कधी कधी बघतो, आपण उन्हाकडे जेव्हा बघतो तेव्हा त्रास होतो आपल्याला, उन्हाकडे बघू शकत नाही आपण। शास्त्रांच्या आधारावर आपण असं जाणतो, श्रीकृष्ण म्हणतात अहम विवस्वते योगम प्रोक्तवान अव्ययम, की मी हे भगवद्गीतेचं ज्ञान सूर्यदेवाला पण सांगितलं होतं सृष्टीच्या सुरुवातीला। तो एक सूर्यग्रह आहे आणि त्या सूर्यग्रहावर एक व्यक्ती राहतात, त्यांचं नाव आहे विवस्वान सूर्यदेव। त्यांच्या पत्नी आहेत, त्यांना 2 मुलं आहेत एका पत्नीकडून। काय नाव आहे त्यांचं? यमुना आणि यमराज। यम आणि यमी हे सूर्यदेवांचे मुलं आहेत आणि त्यांचा एक मुलगा आहे वैवस्वत मनु, जो सध्या मनु आहे। तर अर्थात एक सूर्यग्रह आहे आणि त्या सूर्यग्रहावर एक व्यक्ती आहेत सूर्यदेव आणि त्यांची पत्नी आहे, त्यांची मुलं आहेत, एक परिवार आहे। आपण सूर्याकडे केवळ सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन्हीच वेळेस बघू शकतो। सूर्य जर एकदा प्रखर झाला तर आपण बघू नाही शकत सूर्याकडे। म्हणजे सूर्याचा जो प्रकाश आहे तो इतका तेजस्वी आहे, आपण त्या ग्रहाकडे पण नाही बघू शकत। आणि त्या ग्रहामध्ये राहणारे तिथले राजे आणि त्या ग्रहावर राहणारी राणी, राजपुत्र, राजकुमारी यांना आपण बघू नाही शकत। ब्रह्मदेव ब्रह्मसंहितेमध्ये म्हणतात यस्य प्रभा प्रभवतो जगदंड कोटी। ब्रह्मदेव ब्रह्मसंहितेमध्ये म्हणतात की सूर्याची जी प्रभा आहे ती श्रीकृष्णांच्या दिव्य शरीरातून येणारी जी प्रभा आहे त्याचा एक अंश आहे। आणि श्रीकृष्णांची जी प्रभा आहे यस्य प्रभा प्रभवतो जगदंड कोटी, सर्व अनेक अनंत छोटे छोटे जे ब्रह्मांड आहेत आपल्यासाठी मोठे आहेत, पण चैतन्य चरितामृतामध्ये वर्णन येतं एका मोहरीच्या दाण्याला, एका पिशवीमध्ये किती मोहरीचे दाणे असतील तेवढे भौतिक सृष्टीमध्ये तेवढे ब्रह्मांड आहेत। आपल्याला वाटतं की आपलंच ब्रह्मांड खूप श्रेष्ठ आहे, पण असंख्य आहेत, मोहरीच्या दाण्या एवढे ब्रह्मांड आहेत। या सर्व ब्रह्मांडांमध्ये एक एक सूर्य असतो, जसं या ब्रह्मांडामध्ये एक सूर्य आहे आणि त्या सर्व ब्रह्मांडांमधील तेज देणारा, ऊर्जा देणारा जो सूर्य आहे त्याची जी प्रभा आहे ती सगळी परमेश्वराच्या प्रभाचा एक अंश आहे। जर आपण एका ब्रह्मांडातल्या सूर्याच्या त्या ग्रहाला बघू शकत नाही आणि त्या ग्रहावर राहणाऱ्या राजाला नाही बघू शकत आणि त्या ग्रहावर राहणाऱ्या राणीला नाही बघू शकत, विचार करा ज्या श्रीकृष्णांपासून या अनेक ब्रह्मांडांची प्रभा निघते त्या श्रीकृष्णांना आपण बघू शकतो का? तर बुद्धीच्या दृष्टीने जर बघितलं तर अशक्य आहे, आपण नाही बघू शकत श्रीकृष्णांना। पण श्रीकृष्ण जेव्हा स्वतः या जगामध्ये येतात आणि स्वतःला आपल्यासमोर प्रस्तुत करतात तेव्हा आपण बघू शकतो। सूर्याचंच उदाहरण घेतलं तर सूर्य आता आपण म्हणतो मावळला आहे, पण सूर्य नाही मावळला आहे। आपण अशा परिस्थितीमध्ये की आपण सूर्याला नाही बघू शकत, आपली दृष्टी मावळली आहे। सूर्य आहे, सूर्य तेजस्वी आहे, दुसरीकडे कुठेतरी आता मध्यान्ह आहे, दुसरीकडे कुठेतरी खूप तेजस्वी, म्हणजे आपली कमतरता आहे। पण आपण बोलताना काय म्हणतो सूर्य मावळला, सूर्य नाही मावळला, आपली दृष्टी, आपली बघायची जी क्षमता होती ती मावळली। तर विचार करा श्रीकृष्णांना
आपण जर सूर्याला बघू शकत नाही आपल्या दृष्टीने, आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा, सूर्य जेव्हा स्वतः प्रकट होतो तेव्हा सूर्याला आपण बघू शकतो. मग श्रीकृष्ण जे या सूर्याचे स्रोत आहेत, त्या सूर्याला बघणं, त्या श्रीकृष्णांना बघणं किती कठीण आहे. आणि जर श्रीकृष्णांना बघणं कठीण आहे, श्रीकृष्णांना जे प्रेम करतात आणि श्रीकृष्ण ज्यांना प्रेम करतात त्यांना बघणं किती कठीण आहे. सूर्यग्रहाला बघणं कठीण आहे, सूर्यराजाला बघणं त्याच्यापेक्षा कठीण आहे, सूर्याच्या राणीला बघणं अजून कठीण आहे. तसं श्रीकृष्णांना बघणं कठीण आहे. आणि श्रीकृष्ण ज्यांच्यावर प्रेम करतात, जे श्रीकृष्णांवर प्रेम करतात, तर त्यांचा अंतरंग संग आहे, त्यांचे ते वैयक्तिक प्रियजन आहेत. तर म्हणून आपल्याला शास्त्रांमधून एक लक्षात येतं, 1000 चतुर्युग, कलियुग आहे 4,32,000 वर्षांचं, गुणिले 10 म्हणजे एक चतुर्युग, सत्य, त्रेता, द्वापर आणि कली. तर एक सत्य, त्रेता, द्वापर, कली आहे 43,20,000 वर्ष. आणि असे 1000 चतुर्युग ब्रह्मदेवांचे 12 तास होतात दिवस, आणि तसेच 12 तास संध्याकाळ पण आहेत, रात्र पण आहे. अशा ब्रह्मदेवांच्या एका दिवसामध्ये किती असतील, किती वर्ष असतील आपल्या दृष्टीने? कोटी कोटी वर्ष होतात. 1000 चतुर्युग, 1000 गुणिले 43,20,000 वर्ष, हे 12 तास, तसे रात्र पण. अशा एका दिवसामध्ये स्वयं भगवान श्रीकृष्ण एकदा आपल्याला दर्शन द्यायला येतात. आणि आता 5,000 वर्षापूर्वी जे श्रीकृष्ण आले होते ते श्रीकृष्ण होते, अवतारी श्रीकृष्ण. आणि जेव्हा ते श्रीकृष्ण या जगात आले तेव्हा असं वर्णन आहे, जसा मोदी भारतातून जेव्हा बाहेर कुठे जातात तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे मंत्रिमंडळ पण सोबत जातं, त्यांच्या जवळचे जे लोक आहेत ते पण सोबत जातात, एकट्याने जाऊ शकत. भारतात एक संत आहेत जे रामकथा करतात. त्यांना कधी भारताबाहेर रामकथेला बोलवलं तर ते भारताबाहेर जेव्हा जातात तेव्हा गंगेचं पाणी सोबत घेऊन जातात. ते म्हणतात मी भारताबाहेरचं पाणी नाही पिणार, त्यांना स्वतःचं पावित्र्य राखायचं आहे. तर म्हणतात मी रामकथा करतो, रामचंद्रांचं स्मरण होण्यासाठी हे शरीर पवित्र पाहिजे, पिण्यासाठी गंगेचं पाणी, स्नान करण्यासाठी गंगेचं पाणी. तर जो व्यक्ती त्यांना रामकथेसाठी भारताबाहेर बोलवतो त्यांना सांगतात की एवढं सगळं गंगेचं पाणी घेऊन जायची तुम्ही जर व्यवस्था करणार असाल तर मी येणार. तर भारताबाहेर अशुद्धतेची ही परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण इथून जेव्हा पंतप्रधान जातात तेव्हा बेसिकली स्वतःचं सगळं सामान घेऊन जातात. तर श्रीकृष्ण पण या जगामध्ये जेव्हा ब्रह्मदेवांच्या एका दिवसामध्ये येतात तेव्हा विचार करतात की माझे प्रियजन पण यायला पाहिजेत. म्हणून सगळ्यात पहिले प्रियजन त्यांचे आहे श्रीमती राधाराणी. तसं गर्ग संहितेमध्ये वर्णन आहे, श्रीकृष्णाने राधाराणींना विनंती केली की मला लोकांच्या कल्याणासाठी, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, मला जायचं आहे, तर तुम्ही पण माझ्यासोबत या. तेव्हा राधाराणी म्हणतात मी तेव्हाच येणार जेव्हा वृंदावन असेल, मी तेव्हाच येणार जेव्हा गोवर्धन असेल, आणि मी तेव्हाच येणार जेव्हा यमुना नदी असेल. ते सगळं आहे का खाली? तर प्रेम व्यक्त करायला पण एक योग्य अरेंजमेंट लागते किंवा एक योग्य वातावरण लागतं. तर राधाराणी म्हणतायत मी तुमच्यावर प्रेम करते पण तुम्हाला प्रेम करण्यासाठी एक योग्य वातावरण लागेल, तर आहे का? मग तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात मला माहिती होतं तुम्ही असं म्हणणार, पण तुम्हाला विचारण्याआधीच गोवर्धन पर्वताला मी आधीच पाठवलं आहे, यमुने नदीला मी आधीच पाठवलं आहे, वृंदावनाला मी आधीच पाठवलं आहे, आता तुम्ही येणार का? मग तेव्हा राधाराणी म्हणतात ठीक आहे आता मी येणार. तर विचार करा की आपण ज्या विषयावर आज चर्चा करणार आहोत किंवा प्रयत्न करणार आहोत तो किती गहन विषय आहे. श्रीकृष्ण स्वतः दुर्मिळ आहेत आणि श्रीकृष्णांना प्रेम करणारे, श्रीकृष्ण ज्यांच्यावर अवलंबून आहेत, श्रीकृष्ण येताना त्यांना विचारतायत की तुम्ही येणार का? आणि ते जर म्हणतायत अटी आहेत माझ्या, मी तुमच्यासोबत येण्यासाठी यमुना, गोवर्धन आणि वृंदावन पाहिजे, हो ते सगळं करतो मी अरेंजमेंट, पण तुम्ही या माझ्यासोबत. तर आपण श्रीकृष्णांवर अवलंबून आहोत पण श्रीकृष्ण राधाराणींवर अवलंबून आहेत. म्हणजे राधाराणींचं किती महत्त्वाचं स्थान आहे, किती श्रेष्ठ स्थान आहे. श्रील प्रभुपाद त्यांच्या पुस्तकांमध्ये जेव्हा आपण श्रीकृष्णांचा उल्लेख करतात तेव्हा म्हणतात कृष्णाने असं केलं किंवा श्रीकृष्णांनी असं केलं. तर इंग्लिशमध्ये लिहितात कृष्णच लिहितात. आणि राधाराणीचा जेव्हा उल्लेख करतात तेव्हा लिहितात श्रीमती राधाराणी.
तर प्रभुपादांच्या सर्व पुस्तकांमध्ये मी राधा हा असा 2 अक्षरांचा शब्द कधी बघितला नाही. आणि इस्कॉनमध्ये हे सगळे प्रभुपादांनी दिलेली पुस्तकं वाचण्यापूर्वी जितके काही पुस्तकं वाचले त्यामध्ये नेहमी प्रभू रामचंद्र, प्रभू श्रीकृष्ण, नाही, श्रीकृष्णांना खूप मान सन्मान मिळतो. आणि असे अनेक वेळा जेव्हा राधाराणींचा संबंध आला तेव्हा श्रीकृष्णांना 2-3 शब्द होते, प्रभू श्रीकृष्ण, भगवंत श्रीकृष्ण, परमेश्वर श्रीकृष्ण. आणि राधाराणींचा कुठे जर संबंध आला असेल तर फक्त 2 अक्षरांचा शब्द होता, राधा. तर पूर्ण जग श्रीकृष्णांना नमस्कार करतं. व्यास ऋषी भगवद्गीतेमध्ये श्री भगवान उवाच म्हणून आपल्याला खुणवत आहेत, हे साधारण नाही आता भगवंत आहेत म्हणून. तर संपूर्ण जग आहे श्रीकृष्णांना नमस्कार करतात, श्रीकृष्णांना आदराने बोलतात. आणि त्यांची प्रेयसी आहे ज्यांच्यावर त्यांचं या जगामध्ये येणं अवलंबून आहे त्यांना म्हणतात राधा. आणि आपले आचार्य, आपले भक्त आपल्याला योग्य दृष्टिकोन देतात. म्हणतात श्रीकृष्णांना कृष्ण जरी म्हटलं तरी चालतं, श्रीकृष्णाला श्रीकृष्ण म्हणा, काही हरकत नाही, पण कृष्ण म्हटलं तरी चालतं. पण त्यांची जी प्रेयसी आहे, भक्ती रसामृत सिंधू आहे, त्याचा जो पहिला श्लोक आहे तर ते शेवटची जी ओळ आहे त्याच्यामध्ये लिहिलं आहे, राधा प्रेयान विदुर जयती. श्रीकृष्णांची स्तुती केली आहे रूप गोस्वामींनी भक्ती रसामृत सिंधूमध्ये. तर राधा प्रेयान विदुर जयती, श्रीकृष्णांचा जय जयकार असो जे राधा राणीचे प्रियकर आहेत. तर एवढा तो भक्तीचा ग्रंथ आहे भक्ती रसामृत सिंधू. तो लिहिण्यापूर्वी रूप गोस्वामींना लक्षात आलं, जर मी राधा राणींचे प्रियकर श्रीकृष्ण म्हणून श्रीकृष्णांची स्तुती नाही केली तर मला आशीर्वाद नाही मिळणार. तर आपण म्हणतो भागवत हे श्रीकृष्णांचं पुस्तक रूप आहे. भागवत आणि श्रीकृष्ण हे अभिन्न आहेत. तसंच भक्ती रसामृत सिंधू हे श्रीमती राधाराणींचं पुस्तक रूप आहे. याच्यामध्ये भक्ती मार्ग दिला आहे, भक्ती कशी करायची, भक्ती करण्यासाठी पात्रता काय आहे, भक्ती केल्याने फायदे काय आहेत, भक्तीच्या मार्गावर अडचणी आल्या तर आपण कसे सामोरे जायचं, हे सगळं भक्ती रसामृत सिंधूमध्ये दिलं आहे. तर या पुस्तकाची सुरुवात करताना पहिल्या श्लोकामध्ये रूप गोस्वामी म्हणतात राधा प्रेयान विदुर जयती, म्हणजे श्रीमती राधाराणीला स्मरण करतात. तर हे सर्व जे आचार्य आहेत, रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, श्रील प्रभुपाद, हे आपल्याला एक दुसरा दृष्टिकोन देतात. म्हणतात कृष्ण आहेत ना ते पूर्ण जगासाठी वंदनीय आहेत, पूर्ण जगासाठी ते खूप मोठे व्यक्ती आहेत. पण आपल्या घरात, आपल्या घराच्या चौकटीमध्ये, प्रियजनांच्या चौकटीमध्ये श्रीकृष्ण हे त्यांच्या प्रेयसीच्या कृपेवर अवलंबून आहेत. श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर प्रभुपाद एकदा राधाकुंड जवळ राहत होते. तेव्हा तिथे दुसरीकडून काही वैष्णव भक्त आले होते आणि ते राधाकुंडला दंडवत परिक्रमा करत होते. दंडवत करायचा, उभं राहायचं, परत दंडवत करायचं, असं ते राधाकुंडची दंडवत परिक्रमा करत होते. तेव्हा भक्तिसिद्धांत सरस्वतींच्या काही शिष्यांनी भक्तिसिद्धांत सरस्वतींना सांगितलं, बघा हे किती चांगले भक्त आहेत, हे इथे येऊन दंडवत परिक्रमा करतायत, किती मोठी गोष्ट आहे ही. तर तेव्हा भक्तिसिद्धांत सरस्वती म्हणाले, हो पण या भक्तांमध्ये आणि आपणामध्ये एक फरक आहे. भक्तिसिद्धांत सरस्वती म्हणाले, हे लोक राधा राणीची सेवा करतात कारण राधा राणीचा संबंध श्रीकृष्णांशी आहे. तर यांना मूळ व्यक्ती श्रीकृष्ण आहेत आणि श्रीकृष्णांचा संबंध राधाराणीशी आहे म्हणून हे राधाराणीची पूजा करतात. आणि आपण श्रीकृष्णांची पूजा याच्यासाठी करतो कारण श्रीकृष्णांचा संबंध राधाराणीसोबत आहे. आपल्यासाठी राधाराणी हे मुख्य व्यक्ती आहेत, आपला भक्ती मार्ग आहे, आपला प्रेमाचा मार्ग आहे. तर प्रेमाची अधिष्ठात्री देवी कोण आहे? राधाराणी. तर म्हणून आपल्यासाठी मुख्य व्यक्ती राधाराणी, आणि राधाराणींचं श्रीकृष्णांवर प्रेम आहे म्हणून आपण श्रीकृष्णांची पण पूजा करतो. भागवताच्या 9व्या स्कंदामध्ये अध्याय क्रमांक 4 ह्याच्यामध्ये दुर्वासा ऋषी आणि भगवंत नारायण यांचा संवाद येतो. आणि याच्या पाठीमागे जो एक पार्श्वभूमी आहे ती अशी आहे की दुर्वासा ऋषी एक अंबरीश महाराजांच्या घरी गेले. अंबरीश महाराज हे पूर्ण पृथ्वीचे राजे आहेत, खूप चांगले भक्त आहेत. आणि त्यांच्या राज्यामध्ये मंदिरांमध्ये इतकी कृष्ण कथा, कृष्ण कीर्तन व्हायचं की साधारण मनुष्य त्यांच्या राज्यातला त्यांना स्वर्गो न प्रार्थितो यस्य अमर मनुजैर प्रिय,
तर त्या श्लोकामध्ये येतं की साधारण मनुष्य जो आहे त्याला स्वर्ग लोक प्राप्त करायची नेहमी इच्छा असते. का तर स्वर्ग लोकामध्ये दीर्घ आयुष्य असतं, रोगमुक्त आयुष्य असतं, भोग करायच्या वस्तू असतात. पण अंबरीश महाराज जेव्हा राज्य करायचे त्या पूर्ण राज्यामध्ये एकही असा व्यक्ती नव्हता ज्याला भोग करण्याची इच्छा होती आणि स्वर्गात जाण्याची इच्छा होती. का बरं? कारण इतकी कृष्णकथा आणि इतकं कृष्ण कीर्तन होतं, सगळेजण सुप्रसिद्धती, येनात्मा सुप्रसिद्धती, समाधानी होते सगळेजण. तर त्या अंबरीश महाराजांच्या राज्यामध्ये महलामध्ये एकदा दुर्वासा ऋषी येतात आणि अंबरीश महाराजांनी 1 वर्ष उपवास केला असतो आणि त्या दिवशी द्वादशी असते, तर त्यांना उपवास तो सोडायचा असतो आणि उपवास सोडायची जी वेळ असते तेवढ्यात दुर्वासा ऋषी येतात. तर आता अतिथी देवो भव या संस्कृतीने अंबरीश महाराज म्हणतात, थोडं तुम्ही स्नान करा, तुम्ही या, आधी तुम्हाला मी खाऊ घालतो आणि नंतर घेतो. तर दुर्वासा ऋषी स्नान करायला जातात, तिथे त्यांना उशीर होतो आणि 1 वर्षाचा उपवास सोडायची जी वेळ असते ती वेळ निघत चालली असते. आणि अंबरीश महाराजांनी तेव्हा जो उपवास केला 1 वर्षाचा, त्याचं फळ परमेश्वराला काय मागितलं त्यांनी, की हे परमेश्वरा, माझ्या जनतेला तुम्ही शुद्ध भक्ती द्या. या उद्देशाने, या अनुषंगाने त्यांनी 1 वर्ष उपवास केला. आणि आता तो उपवास सोडायची वेळ आली तेव्हा दुर्वासा ऋषी स्नान करायला गेलेत आणि त्यांचा अनादर करून त्यांच्या पूर्वी खाऊ नाही शकत. तर वाट बघत होते की दुर्वासा ऋषी येतील येतील येतील, पण दुर्वासा ऋषी वेळ लागला. आणि आजूबाजूचे लोक म्हणायला लागले, तुम्ही 1 वर्षापासून साधारण जनतेला भक्ती मिळावी म्हणून जो उपवास केला आहे, तो उपवास जर तुम्ही आता इतक्यामध्ये जर समाप्त नाही केला तर मग तो उपवास खंडित होईल. तर काय करायचं? तर हे म्हणाले, मी यांना आल्याशिवाय मी नाही उपवास सोडू शकत. मग त्यांनी काही ब्राह्मणांना विचारलं, तर ब्राह्मण म्हणाले, एक काम करू शकतो, 2 थेंब पाणी घेऊ शकतो. तर एका अर्थाने तुम्ही तो उपवास समाप्त पण केला, पण तुम्ही अन्न ग्रहण नाही केलं, त्यामुळे उपवास पण तुमचा शाबूत आहे, त्यांचा अनादर नाही होत. तर म्हणून खूप संकोच भावनेने अंबरीश महाराजांनी त्या ब्राह्मणांनी सांगितलं आणि जनहितासाठी, कारण तो 1 वर्षाचा उपवास खराब होईल म्हणून 2 थेंब पाणी घेतलं. दुर्वासा ऋषींना हे त्यांच्या योगशक्तीने लक्षात आलं. तर दुर्वासा ऋषींना जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांना वाटलं, त्यांनी सांगितलं की तुम्ही स्नान करा आणि मी तुम्हाला आधी खाऊ घालतो, आणि मला विचारल्याशिवाय त्यांनी कसं खाल्लं? तर दुर्वासा ऋषी येतात, क्रोधित अवस्थेत आहेत आणि अंबरीश महाराज समोर काही बोलायच्या आधी दुर्वासा ऋषी त्यांच्यावर क्रोधित होतात. एक असा केस काढतात, असा आपटतात आणि त्याच्यातून एक खूप मोठा भयानक अग्नीचं शरीर असणारा एक राक्षस निर्माण होतो आणि तो अंबरीश महाराजांना मारण्यासाठी तयार होतो. असा अंबरीश महाराजांकडे येतो. अंबरीश महाराजांकडे तलवार आहे, अंबरीश महाराजांकडे सैन्य आहे, अंबरीश महाराजांकडे प्रार्थना आहेत. अंबरीश महाराजांनी काय केलं असेल? अंबरीश महाराजांनी केवळ हात जोडले आणि परमेश्वराचं स्मरण केलं. आता ते जर स्वतःची सुरक्षा नाही करत आहेत, मग कोणाला तरी सुरक्षा करायला लागेल. तर मग अचानक कुठून तरी एक सुदर्शन चक्र आलं आणि त्या सुदर्शन चक्राने आधी त्या राक्षसाला मारलं आणि मग सुदर्शन चक्राचा मागे वळून बघतोय की राक्षसाला कोणी पाठवलं. तर दुर्वासा ऋषी उपस्थित होते तिथे. तर दुर्वासा ऋषींच्या पाठीमागे ते सुदर्शन चक्र लागलं. आता दुर्वासा ऋषी आहेत ते आधी इंद्रदेवांकडे गेले आणि म्हणाले काहीतरी मदत करा. इंद्रदेव म्हणाले सुदर्शन चक्रासमोर मी नाही काय करू शकत. ब्रह्मदेवांकडे गेले, ब्रह्मदेव म्हणाले मी नाही काय करू शकत. शंकरजींकडे गेले, शंकरजी म्हणाले सुदर्शन चक्राचं मी काय नाही करू शकत. ज्यांनी सुदर्शन चक्र पाठवलं त्यांच्याकडे जा. असं करत करत वैकुंठामध्ये दुर्वासा ऋषी पूर्णपणे चिंतित अवस्थेमध्ये, वैकुंठामध्ये कधी कोणी चिंतित अवस्थेत नसतो म्हणून आपण म्हणतो की सगळं सोडून चला वैकुंठाला जाऊया. पण यांची अशी परिस्थिती झाली की वैकुंठाला नारायणाच्या समोर आहेत, पण पूर्णपणे घाम सुटला आहे आणि पूर्णपणे चिंतेत आहेत आणि नारायणाला म्हणतात कृपया मला मदत करा, तुमचं सुदर्शन चक्र माझा पाठलाग करतोय. तर तेव्हा एक 6-7 श्लोकांचा संवाद आहे की नारायण त्यांना काहीतरी बोलतात. त्याच्यामध्ये एक श्लोक खूप सुंदर आहे. तर म्हणतात मयी निर्बद्ध हृदया साधव समदर्शन वशे कुर्वन्ति माम भक्त्या सत्स्त्रिय सत्पतीम यथा. एक नारायण उदाहरण देत आहेत. आपण परमेश्वराला समजण्यासाठी एक एक उदाहरण शोधत असतो आणि परमेश्वर आता काय उदाहरण देत आहेत? म्हणतात मयी निर्बद्ध हृदय, मला ज्या भक्तांनी आपल्या हृदयामध्ये कैद केलं आहे प्रेमाने, साधव समदर्शन,
आणि ते सर्वांवर समभावनेने प्रेम करतात. अशा भक्तांबद्दल मी तुला सांगतोय. म्हणतात वशे कुर्वंती माम भक्त्या, ते जणू काही मला वशीभूत करतात. आपल्या घरी समजा एक पाळीव प्राणी असेल तर तो कसा आपलं पूर्ण ऐकतो, आपण जे म्हणू ते करू. परमेश्वर, दुर्वासा ऋषी म्हणतात वशे कुर्वंती मद्भक्त. आणि शेवटच्या ओळीमध्ये लिहितात, त्यासाठी एक उदाहरण आहे, सत्स्त्रिय सत्पतीम यथा. खूप सुंदर उदाहरण आहे. म्हणतात पुरुष आणि महिला विवाह करून सोबत राहतात. एक साधारण परिस्थितीमध्ये आपण असं बघतो की पुरुष हा पैसे कमावतो आणि पालन पोषणाची सगळी काही अरेंजमेंट करतो, आणि महिला असते ती घरी असते, घर सांभाळते, मुलांची काळजी घेते. एक रोल तसा असतो. जरी काम करत असेल तरी पण मुलांची काळजी घेणं, घराची काळजी घेणं हे सगळं महिला करते, पत्नी करते. तर परमेश्वर म्हणतात जरी पती बाहेर फिरून मेहनत करून सगळे पैसे कमावतात, पण ही पत्नी जरी काम करत नसेल, पण ज्या प्रकारे ती एकनिष्ठतेने आपल्या पतींची सेवा करेल, सती पत्नी आहे ती. तिचं लक्ष फक्त एकच आहे, माझ्या पतींची सेवा करायची आहे, माझ्या पतींना खुश करायचं आहे. अशी पत्नी त्या व्यवसायी पतीला पण तिच्या त्या गोड भावनेने, तिच्या त्या समर्पणाच्या भावनेने एका अर्थाने ती त्याच्यावर कंट्रोल करते. तर मूळ पुरुष कोण आहेत? परमेश्वर. आणि आपण सगळे त्यांची प्रकृती आहोत. तर त्या दृष्टीने परमेश्वर दुर्वासा ऋषींना म्हणतात, जशी एक पत्नी जर आपल्या पतींप्रती एकनिष्ठ असेल, जरी ती पैसे कमवत नसेल, पण सगळ्या महत्त्वाच्या निर्णयामध्ये पती पत्नींना सोबत घेऊन निर्णय घेतात, तसंच म्हणतात हे जे छोटे छोटे जीवात्मे आहेत त्यांच्यामध्ये काय शक्ती आहे? अणू आहोत आपण, पण म्हणतात या छोट्याशा अणू जीवात्म्यामध्ये पण एक खूप मोठी शक्ती आहे, माझ्यावर प्रेम करायची, मला समर्पण करायची, मला प्रसन्न करण्यासाठी लहान लहान काहीतरी प्रामाणिकपणे सेवा करण्याची. आणि तो जो प्रामाणिकपणा आहे, ती जी प्रेम करण्याची, समर्पणाची जी भावना आहे, ती भावना माझ्यासारख्या विष्णूला, परमेश्वराला, विष्णूंच्या रोमछिद्रातून ब्रह्मांड निर्माण होतं, त्या ब्रह्मांडामध्ये आपण आहोत आणि आपल्याला तो ब्रह्मांड मोजमाप नाही करता येते. तर विष्णू किती मोठे आहेत, पण ते अमाप विष्णू आपल्या अणु जीवात्म्याने पूर्णपणे वशे कुर्वंती मद्भक्त्या. आपण परमेश्वराला वशीभूत करू शकतो. का बरं? जर आपल्यामध्ये परमेश्वराला समर्पणाची भावना असेल, प्रेम करायची भावना असेल. तर विचार करा, भक्तीचं जे तत्व आहे, परमेश्वराला प्रेम करायचं जे तत्व आहे, ती कन्सेप्ट आहे, ती किती पॉवरफुल कन्सेप्ट आहे, ते किती शक्तिशाली कन्सेप्ट आहे. तर आपण इथे बसलो आहोत आणि आपण एकमेकांकडे जर बघितलं तर आपण म्हणू माझ्यामध्ये भरपूर उणीवा आहेत, माझ्यामध्ये भरपूर कमतरता आहे. आज दुपारी थोडासा पाऊस पडला होता, तर खूप धोधो जर पाऊस पडला तर सगळं साफ स्वच्छ होतं, आणि कोरडं असेल तरी कोरडं राहतं. पण हा जो थोडासा जो पाऊस पडतो त्याने एक प्रॉब्लेम होतो, चिखल निर्माण होता. तर मी जिथे राहतो त्याच्या समोर एक अशी मातीची वाट आहे, ती नेहमी कोरडी असते. आणि जो रस्ता आहे, डांबरी रस्ता आहे, तो असा चौकोनी रस्ता आहे. आणि लोक काय करतात, मोटरसायकलनी जेव्हा येतात, कारवाले लोक कधी चिखलात घालत नाहीत, पण मोटरसायकलवाला म्हणतो असं ते चौकोनी रस्त्यानी, डांबरी रस्त्यानी का जातो, असं सरळ तो जायचा प्रयत्न करतो. ते मातीचा रस्ता आहे तो, आणि त्याच्यावर आज दुपारी थोडासा पाऊस पडून चिखल निर्माण झालं होतं. तर मी बघितलं एक मोटरसायकलवाला तिथे गेला सवयीप्रमाणे, आणि तिथे चिखलामध्ये त्याचं चाक फिरत होतं. परत थोडंसं कसं तरी त्याच्यातून बाहेर आला, थोडं उभा राहिला, थोडं ते धक्का मारला वगैरे, थोडं पुढे गेला. त्याला आता शॉर्टकट मारायचा होता त्याला. डांबरी रस्त्याने गेला असता तर 5 मिनिटाचा रस्ता होता, आणि त्याला वाटलं 2 मिनिटात जाईल, त्याला 20 मिनिटं लागले. तिथे फसला तो त्या चिखलामध्ये. तसं आपण पण अनेक वेळा जीवनामध्ये आपल्याला असं वाटतं की हे शॉर्टकट आहे, मी पटकन करीन हे, आणि आपण त्या चिखलात फसतो. आणि नंतर लक्षात येतं ॲक्च्युली परमेश्वराने साधा सोपा मार्ग दिला आहे, तो साधा सोपा मार्ग सोडून मी कशाला शॉर्टकट मारायला जातो. तर आपल्यामध्ये भरपूर उणीव आहेत, आपल्याला कळत नाही आपल्यासाठी काय चांगलं आहे, काय नाही आहे, आपण काय करावं, काय नाही करावं. या सगळ्या उणीवांना घेऊन जर आपण बघितलं, कर्मयोग हा मार्ग आपल्याशी जमेल का? जे काही आपले कर्तव्य सांगितलेत ते चोख करायचे, त्याच्यामध्ये एखादी पण त्रुटी नाही राहिला पाहिजे, आणि त्याचं फळ नंतर परमेश्वराला अर्पण करायचं. विचार, आतापर्यंत मी बघतो कधी कोणी मेहनतीने जर काही केलं असेल,
ते मेहनतीचं फळ कोणाला दुसऱ्यांना अर्पण करायला जीवावर येतं. चोरीचे पैसे द्यायला सोपं आहे, सहजपणे काहीतरी वस्तू मिळाली असेल ती दुसऱ्यांना देणं खूप सोपं आहे. महिनाभर जर मी मेहनत केली आहे आणि महिनाभर मेहनत करून शेवटी पगाराचा जो चेक येतो माझ्या हातामध्ये, त्याच्यामध्ये ना मालकीची भावना असते. ती मालकीची भावना असलेला चेक दुसऱ्याच्या हातात देण्यासाठी जीवावर येतं. एवढं सोपं नाही आहे ते. म्हणून कर्मयोग वाटतो तेवढा सोपा नाही आहे. मेहनत मी करायची आणि फळ परमेश्वरला द्यायचे. कोणी सांगितलं? फळाची पिशवी घेईन, त्याच्यातले साल देईन परमेश्वराला फळ खाल्ल्यानंतर. ध्यान योग आहे. ध्यान योगामध्ये मनावर नियंत्रण करायला लागतं, उपवास करायला लागतो, तपस्या करायला लागते. आणि ते सगळं तपस्या करून काय करायचं तर परमेश्वरावर ध्यान करायचं. अरे एवढी सगळी तपस्या करून परमेश्वराला कशाला ध्यान करायचं? ज्ञान योग आहे. सगळे शास्त्र वाचायचे, सोपं नाही आहे. पण परमेश्वर आपल्याला सांगतात, एक तुला सोपा मार्ग देतो मी. तुझ्या ज्या काही उणीवा आहेत, जे काही तुझी ताकद आहे, त्याला घेऊन फक्त रोज मला स्मरण करशील का? रोज मला आठवण करशील का? जर आपण हे एवढं सोपं करू शकलो तर आपल्याला भक्ती मार्गामध्ये प्रगती मिळू शकते. भक्ती रसामृत सिंधूमध्ये पहिल्याच भागामध्ये, पहिल्याच अध्यायामध्ये रूप गोस्वामी भक्ती मार्गाचे 6 विशेष गुण सांगतात. त्याच्यामध्ये जो 6वा गुण सांगतात ते म्हणतात की हा जो भक्ती मार्ग आहे ना, श्रीकृष्ण सर्व गोष्टींचे, सर्व तत्वांचे, सर्व वस्तूंचे, सर्व जीवात्म्यांचे पण स्रोत आहेत. पण म्हणतात एक गोष्ट आहे जी श्रीकृष्णांना पण आकर्षित करते. त्याला एक दुसऱ्या पद्धतीने सांगायचं झालं तर आपल्या सर्वांवर कामदेवांचा प्रभाव आहे. तर कामदेवाला म्हणतात मदन. आणि म्हणून आपण सगळे जण हे मदनाने मोहित होतो. पण हे जे कामदेव आहेत यांनी एकदा असं ऐकलं की वृंदावनामध्ये खूप सुंदर मुलगा आहे, त्याचं नाव आहे श्रीकृष्ण, आणि तो खूप सुंदर मुलींसोबत रासलीला खेळतो. तर त्याला वाटलं नक्कीच इथे माझा प्रभाव असल्याविना एक सुंदर मुलगा आणि एक सुंदर मुलगी सोबत येत नाहीत. पण म्हणाले हे माझ्या प्रभावाविना घडतंय रोज रात्री. तर त्यांना जिज्ञासा झाली. आजपर्यंत एक सुंदर मुलगा आणि एक सुंदर मुलगी अर्ध्या रात्री जेव्हा सोबत भेटतात, नक्कीच त्याच्यामध्ये कामदेवाचाच प्रभाव आहे. पण त्यांनी ऐकलं की हे वृंदावनामध्ये जेव्हा भेटतायत राधा आणि कृष्ण, ते मला कधी असं आलं नाही की मी तिथे गेलो आणि त्यांच्यावर प्रभाव केला आणि माझ्या प्रभावामुळे, तर त्यांना बघायची इच्छा झाली. तर जेव्हा कामदेव बघायला गेले की हा सुंदर मुलगा आणि ही सुंदर मुलगी भेटून करतायत काय, तेव्हा श्रीकृष्णांची पाठ होती त्यांच्याकडे. आणि तेव्हा हे असे बाण घेऊन आता त्या सुंदर मुलाला आपल्या बाणाने प्रभावित करण्यासाठी रेडी आहेत. म्हणतात एकही व्यक्ती या पृथ्वीवर नाही आहे जो माझ्या बाणाच्या प्रभावाने प्रभावित झालेला नाही आहे. तसे तयार झाले. बाळा तुला गरमी होत असेल तिथे बस, तो पंखा काही लागत नाही आहे. तर म्हणतात आता मी याला बाण मारीन म्हणून. तर बाण घेऊन असता त्यांनी ताणला. श्रीकृष्णांना लक्षात आलं की कामदेव आले. श्रीकृष्ण फक्त असे मागे वळले आणि त्यांच्याकडे बघितलं. ते सुंदर रूप बघून कामदेव जे पूर्ण जगाला प्रभावित करतात, त्यांचं सुंदर रूप बघून स्वतः प्रभावित झाले आणि असे बेशुद्ध पडले. तर म्हणून मदन आपल्या सगळ्यांना मोहित करतात, पण श्रीकृष्ण मदनाला मोहित करतात. म्हणून श्रीकृष्णांचं एक नाव आहे मदन मोहन. आपण मुक्ताई लॉन्सला एक खूप सुंदर नाटिका बघितली, ते त्यावर आधारित होते. मदन मोहन, त्याची सुरुवात इथून झाली होती. आणि हे मदन मोहन आहेत, यांना कोण आकर्षित करणार आहे? जे मदनाला आकर्षित करतायत, जो पूर्ण जगाला आकर्षित करतोय. पण एक व्यक्ती आहेत श्रीमती राधाराणी, जे श्रीकृष्णांना पण आकर्षित करतात. तर सार्वभौम भट्टाचार्य आहेत. सार्वभौम भट्टाचार्य एका श्लोकामध्ये म्हणतात, वेदांमध्ये 6 प्रकारचे दृष्टिकोन दिलेत. तर म्हणतात मी कणद ऋषी यांनी जे वैशेषिक दर्शन दिलंय ते वाचून काढलं. मी गौतम ऋषींनी जो न्याय दर्शन दिलंय ते पण वाचून काढलंय. जैमिनी ऋषींनी कर्ममीमांसा जे दिलंय ते पण मला माहिती आहे. एक दुसरे नास्तिक कपिल ऋषी आहेत, भागवतातले जे कपिल ऋषी आहेत ते नाही, दुसरे नास्तिक आहेत. त्यांनी एक नास्तिक सांख्य योग दिलंय ते पण मी वाचून काढलंय. मला पतंजली ऋषींनी दिलेलं योगशास्त्र पण माहिती आहे. आणि सर्वात शेवटी व्यास ऋषींनी दिलेलं वेदांत ज्ञान पण मला माहिती आहे. हे सर्व मी वाचून काढलं आहे. आता सार्वभौम भट्टाचार्य कोण आहेत?
सर्व देवतांचे गुरु आहेत बृहस्पती. सर्व देवता हे खूप ज्ञानी आहेत, खूप सुसंस्कृत आहेत. त्यांना मार्गदर्शन करणारे बृहस्पती जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये प्रवेश केले तेव्हा सार्वभौम भट्टाचार्यांच्या रूपामध्ये प्रवेश केले. तर हे व्यक्ती किती हुशार आहेत आणि किती ज्ञानी आहेत. तर म्हणतात मी या सर्व षड दर्शनांना वाचून काढलं आहे, पण या षड दर्शनांनी मला कधी समाधान नाही मिळालं. मला ज्ञान मिळालं, मला बुद्धीला उत्तेजना मिळाली, पण समाधान मला नाही मिळालं. मला समाधान फक्त एकाच गोष्टीने मिळालं. नंद महाराजांचे सुपुत्र जेव्हा बासुरी वाजवतात त्या बासुरीचा जो सुमधुर आवाज आहे, नंद महाराजांच्या सुपुत्रांच्या बासुरीच्या सुमधुर आवाजाने पहिल्यांदा माझ्या मनाला समाधान प्राप्त झालं. मला आत्तापर्यंत आयुष्यामध्ये कधी समाधान नव्हतं प्राप्त झालं. मग आपल्या सगळ्यांसाठी एक प्रश्न आहे की श्रीकृष्ण जे बासुरी वाजवतात आणि श्रीकृष्णांचं वारंवार सर्व शास्त्रांमध्ये वर्णन येतं, आत्माराम, ते स्वतःमध्ये समाधानी आहेत, त्यांना अजून कोणाची गरज नाही. हे श्रीकृष्ण जेव्हा बासुरी वाजवत आहेत, कोणाला तरी बोलवत आहेत, तर कोणाला बोलवत असतील? श्रीकृष्ण श्रीमती राधाराणींना आमंत्रित करण्यासाठी, गोपिकांना रासलीलेमध्ये आमंत्रित करण्यासाठी आपली बासुरी वाजवतात आणि त्या सुमधुर आवाजामध्ये प्रत्येक गोपिकेला स्वतःचं नाव ऐकू येतं आणि म्हणतात श्रीकृष्ण मला बोलवत आहेत. आणि सर्व नियमांचं उल्लंघन करून या सर्व गोपिका आणि श्रीमती राधाराणी हे श्रीकृष्णांना भेटण्यासाठी जातात. श्रीकृष्ण भागवतामध्ये चतुश्लोकी भागवत आहे, त्याचा जो पहिला श्लोक आहे त्याच्यामध्ये म्हणतात अहम एवासम एव अग्रे, की या सृष्टीच्या सुरुवातीला केवळ मी एकटा होतो, नंतर सृष्टी निर्माण झाली. अर्थात नारायण विष्णू हे सृष्टीच्या सुरुवातीला आहेत आणि त्या नारायणाचे स्रोत श्रीकृष्ण आहेत. म्हणजे श्रीकृष्ण या सृष्टीच्या पलीकडे आहेत. या सृष्टी म्हणजे ते 3 गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. हे श्रीकृष्णांमध्ये कसे असू शकतात? कारण त्या 3 गुणांची सृष्टी झाली जेव्हा ही भौतिक सृष्टी झाली, त्याच्यामध्ये या सृष्टीमध्ये सगळेजणांना आच्छादित करण्यासाठी हे 3 गुण तयार झाले. मग परमेश्वर जर या सृष्टीची सृष्टी करतायत तर त्यांच्यावर 3 गुणांचा प्रभाव नाही आहे. मग सृष्टीकर्ता श्रीकृष्ण आहेत, त्यांच्यावर 3 गुणांचा प्रभाव नाही आहे. पण ते श्रीकृष्ण जेव्हा बासुरी वाजवत आहेत तेव्हा कोणाला तरी हाक मारतायत आणि कोणाला तरी आमंत्रित करतायत. ज्या व्यक्तीला या 3 गुणा अतीत असणारे श्रीकृष्ण बासुरी वाजवून हाक मारतायत ते व्यक्ती 3 गुणांच्या मध्ये असतील की 3 गुणांच्या पलीकडे असतील? तर साधारणपणे मी बघितलंय कादंबऱ्यांमध्ये जेव्हा प्रियकर आणि प्रेयसीची गोष्ट असते किंवा सिनेमामध्ये, तेव्हा म्हणतात माझं हिच्यावर प्रेम आहे, बरोबर? आणि हेच सगळे लेखक जेव्हा एका साधारण मनुष्य आणि एका साधारण महिलेमधल्या ज्या नात्याला, संबंधांना म्हणतात की प्रेम संबंध आहेत, यांचं आणि यांचं एकमेकांवर प्रेम संबंध आहेत, ते मात्र निर्लज्जपणे जेव्हा श्रीकृष्ण आणि श्रीमती राधाराणींवर बोलतात तेव्हा त्याला चुकीच्या शब्द वापरतात. ज्यांनी भागवत वाचलं नाही आहे, ज्यांनी कधी श्रीकृष्णांना जाणलं नाही आहे, ज्यांनी वैष्णवांचा कधी संग नाही केलाय, ते या जगातील साधारण जीवात्म्यांच्या संबंधाला प्रेम संबंध म्हणतात आणि राधा आणि कृष्णांच्या संबंधाला वेगळे शब्द वापरतात. आणि जर आपण साधू संतांकडे जर बघितलं तर साधू संत म्हणतात खरं प्रेम जे आहे ते आहे राधा आणि कृष्णाचं प्रेम. त्यामध्ये 3 गुणांचा, रजोगुणाचा, शारीरिक आकर्षणाचा संबंध येऊ शकत नाही. कारण कृष्ण या सृष्टीचे स्रोत आहेत, त्यांच्यामध्ये 3 गुण नाही आहेत. आणि जे श्रीकृष्ण ज्यांच्यावर अवलंबून आहेत, मी समजा माझ्यावर सत्व, रजो आणि तमोगुणाचा प्रभाव होऊ शकत नाही, पण मला एका व्यक्तीप्रती आकर्षण आहे, ती व्यक्ती साधारण असू शकते का? एक साधारण 3 गुणामध्ये असलेली व्यक्ती श्रीकृष्ण जे निर्गुण आहेत त्यांना समाधानी करू शकते का? याचा अर्थ श्रीकृष्ण जर निर्गुण आहे, श्रीकृष्ण जर या 3 गुणांच्या पलीकडे आहेत आणि ते जर राधाराणीवर अवलंबून आहे, तर राधाराणी किती पवित्र आहेत. म्हणून राधाराणीचं एक नाव आहे पवित्रा. तर या राधाकृष्णांच्या संबंधाला मूर्ख लोक कामवासनेचं नाव देतात आणि या जगामध्ये शारीरिक संबंध असणाऱ्या संबंधांना म्हणतात यांचं एकमेकांवर प्रेम होतं म्हणून. आणि आपण जर शुद्ध दृष्टिकोन ठेवला तर आपल्याला लक्षात येतं की ज्या प्रमाणामध्ये शारीरिक आकर्षण असेल त्या प्रमाणामध्ये ॲक्च्युली त्या संबंधामध्ये कामवासना असते, पण ज्या संबंधांमध्ये शारीरिक संबंधच नाही आहे. तर राधा आणि कृष्णांचं जे प्रेम आहे त्याच्यामध्ये शारीरिक संबंध नाही आहेत.
श्रीकृष्ण हे 3 गुणांपलीकडे, श्रीमती राधाराणी हे 3 गुणांपलीकडे. त्यांचं ते शुद्ध प्रेम आपण किती आदराने त्याचा उल्लेख केला पाहिजे आणि आपण किती आदराने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. तर राधा आणि कृष्णांबद्दल हे आपण म्हणत होतो की कृष्ण मदन मोहन आहेत आणि राधाराणी जी श्रीकृष्णांना आकर्षित करते, मग त्यांचं नाव आहे मदन मोहन मोहिनी. तर ही मदन मोहन मोहिनी किती उच्च स्तरावर आहे आणि किती पवित्र स्तरावर आहे. एकदा एका भक्ताने भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर प्रभुपादांना प्रश्न विचारला. म्हणाले की राधा आणि कृष्ण आणि सर्व गोपिकांची जी रासलीला होत होती त्याच्यातून एकेकाळी श्रीमती राधाराणी ती रासलीला सोडून का गेले. तर त्याला एक प्रामाणिक प्रश्न होता. भक्ती सिद्धांत सरस्वतींनी म्हणाले, अरे असे प्रश्न विचारायचे नाही, आपण त्यांच्या पार्टीमध्ये आहे, आपण त्यांच्या कृपेवर अवलंबून आहे. मालकीणबाईंनी असं का केलं असा प्रश्न विचारायचा नसतो. मालकीणबाई जे करतात ते बरोबरच करतात. तर भक्ती सिद्धांत सरस्वतींनी उत्तर नाही दिलं की राधाराणींनी असं का केलं, पण आपल्या सर्वांना प्रभुपादांच्या द्वारे, त्यांच्या शिष्यांद्वारे आपल्या सर्वांपर्यंत एक संदेश देत आहेत की श्रीमती राधाराणींवर प्रश्न विचारणं, श्रीमती राधाराणींवर विचारणं की राधाराणींनी असं का केलं, राधाराणी असं काय केलं, यासाठी किती मोठी शुद्धता पाहिजे आणि आपण तसं टाळलेलं बरं आहे. तर शास्त्रांमध्ये जे सांगितलं आहे ते फक्त आपण ऐकूया. एकदा परमपूज्य राधानाथ महाराजांनी एक प्रवचन दिलं आणि त्या प्रवचनानंतर एक तरुण मुलांचा कार्यक्रम होता. तर तरुण मुलं थोडे मिश्किल असतात, थोडे खोडकर असतात. तर एक तरुण मुलगा उभा झाला आणि महाराजांना विचारलं, मी असं ऐकलंय की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या पाठीमागे एका महिलेचा हात असतो आणि तुम्ही इतके यशस्वी आहात तर तुमच्या पाठीमागे कुठल्या महिलेचा हात आहे. मग तेव्हा महाराज म्हणाले, हो, माझ्या यशा पाठीमागे पण एका महिलेचा हात आहे. मग सगळेजण विचार करू लागले, म्हणाले माझ्या यशाच्या पाठीमागे श्रीमती राधाराणींचा हात. श्री शुकदेव गोस्वामी आहेत. शुकदेव गोस्वामी व्यास ऋषींचे सुपुत्र. त्यांची तुम्हाला पूर्ण शृंखला सांगतो. वशिष्ठ ऋषी ऐकले. वशिष्ठ ऋषींचा मुलगा आहे शक्ती म्हणून. वशिष्ठ ऋषी किती श्रेष्ठ ऋषी आहेत. सप्तऋषीमध्ये वशिष्ठ ऋषी आहेत. त्यांचा मुलगा शक्ती. शक्तीचा मुलगा पराशर. पराशर मुनी म्हणजे सगळ्या वेदांमध्ये पुराण जे लिहिले आहेत ते सगळे पराशर मुनींनी लिहिले आहेत. त्यांचा मुलगा व्यास. आणि व्यास कोण, ज्यांनी सर्व ज्ञानाला संकलित केलं, त्या व्यासांचा मुलगा शुकदेव. म्हणजे ही पूर्ण वंशावली जी आहे ती किती श्रेष्ठ आहे, किती पवित्र आहे. आणि हे शुकदेव आईच्या पोटात जेव्हा होते तेव्हा आई म्हणते, अरे 9 महिने झाले, बाहेर पडशील का तू, बाहेर येशील का. तर पोटातून म्हणाले, मला बाहेर यायचं नाही आहे, या जगामध्ये खूप मोहमाया आहे. ते लहान बाळ म्हणत आहे. आपण बाहेर येऊन आपल्याला इतक्यांदा ऐकलं आहे की या जगामध्ये मोहमाया आहे. आपण म्हणतो ती इतरांसाठी आहे, माझ्यासाठी नाही आहे. मी बिंदास मला जे वाटेल ते करणार, माझ्यावर मोहमाया काही प्रभावित नाही होत. ते लहानसं बाळ 13 वर्षांसाठी आईच्या पोटातून बाहेर नाही आलं. आज 9 महिन्याचं बाळ पण पोटात ठेवायला महिलांना त्रास होतो. विचार करा, 13 वर्षांचं एवढं मोठं पोट होतं त्यांचं, पण ते बाळ बाहेर नाही आलं. व्यास ऋषी म्हणते त्याला बाहेर कसं काढायचं. तर हा बाळ जो आहे, व्यास ऋषींचा जो बाळ आहे, तो आईच्या पोटात ब्रह्म अवस्थेला गाठलेला होता. तो शारीरिक स्तराच्या पलीकडे होता. आपण वारंवार हे भगवद्गीतेच्या कोर्समध्ये ऐकतो, आपण शरीर नाही आहे, आपण आत्मा आहे, तरी पण ते कानाच्या आतमध्ये जात नाही. पण शुकदेव गोस्वामी पोटात म्हणताय, मला बाहेर यायचंच नाही आहे, मला या मोहमायामध्ये पडायचंच नाही आहे, मी आतमध्येच राहणार. आतमध्ये काही दिसत नाही म्हणून काही गोंधळ होत नाही. या शुकदेव गोस्वामी जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांना श्रीकृष्णांची स्तुती करायचे 2 श्लोक ऐकवले त्यांना. एकामध्ये श्रीकृष्णांच्या सौंदर्याची स्तुती होती आणि एकामध्ये श्रीकृष्णांच्या दये भावनेची स्तुती होती. तर श्रीकृष्ण कसे उभे राहतात आणि सगळ्यांना आकर्षित करतात, हा एक श्लोक होता. आणि दुसरा श्लोक होता की हे श्रीकृष्ण, यांना मारायला पूतना राक्षसी आली आणि या पूतना राक्षसीने त्यांना विष पाजायची युक्ती केली होती. पण श्रीकृष्णांनी त्या विषाला दुर्लक्ष केलं आणि पूतना राक्षसीमध्ये एक छोटासा अंश मात्र मातृत्वाची जी भावना होती त्याला खूप मोठं केलं. तर हे 2 श्लोक जेव्हा शुकदेवानी ऐकले तेव्हा शुकदेव बाहेर आले, या श्रीकृष्णांना मला भेटायचं आहे. इतके सुंदर श्रीकृष्ण आणि इतके दयाळू श्रीकृष्ण मला बघायचं आहे. आपल्याला जर कोणी मारायला आला त्याला आपण आध्यात्मिक जगतामध्ये वैकुंठामध्ये स्थान देऊ का.
जर आपल्याबद्दल कोणी वाईट शब्द जरी बोलले असतील ते आपल्याला वर्षानुवर्ष लक्ष राहतं. कोणी आपल्याबद्दल काही चुकीचं इंटरनेटवर काही पोस्ट केलं असेल फेसबुकवर वगैरे, तर आपण म्हणतो अरे माझ्याबद्दल यांनी अफवा उडवल्या. श्रीकृष्णांना मारायला आली ती पुतना आणि श्रीकृष्ण म्हणतात नाही नाही, मातृत्वाच्या भावनेने लिहिले ते महत्त्वाचं आहे. तर शुकदेव म्हणाले जरी ब्रह्म अवस्थेत आहेत आणि त्यांना मोहमाया नाही आहे, हे शुकदेव गोस्वामी जेव्हा श्रीकृष्णांचे हे 2 श्लोक ऐकले तेव्हा म्हणाले मला बाहेर पडायचं आहे. काय बघायचं होतं त्यांना? त्यांना झाडं झुडपं नव्हते बघायचे. त्यांना म्हणाले हे श्रीकृष्ण कोण आहेत? असा दयाळू हृदयाचा व्यक्ती कोण आहे? त्यांना मला बघायचं आहे. मग शुकदेव गोस्वामी जे पोटात आईच्या ब्रह्म अवस्थेत आहेत, त्यांना मोहमाया नाही, ते जेव्हा बाहेर पडतायत श्रीकृष्णांना बघायला, ते 3 गुणांमध्ये बद्ध असलेल्या व्यक्तीला बघायला बाहेर पडले. गुंड लोक आहेत, कोणी गुंड असतील, मला माहिती आहे तुमची कोणाची ओळख नाही आहे. कोणा सायंटिस्टच्या ऑफिसमध्ये किंवा सायंटिस्टच्या घरी जर गेलात तर त्याच्या भिंतीवर कोणाचे चित्र असतील सांगा? कोणी सायंटिस्ट लोकांचे असतील. कोणी क्रिकेट खेळाडू असेल त्याच्या घरी गेलो तर भिंतीवर कोणाचे चित्र असतील? क्रिकेट खेळाडूंचे. कोणी ॲक्टिंगमध्ये पुढे जायचं त्याला, सिनेमामध्ये जायचं त्याच्या घरी गेलं तर त्याच्या रूममध्ये कमीत कमी कोणाचे फोटो असतील? कोणतरी नट नटींचे फोटो असतील. बरोबर. आपल्याला ज्या क्षेत्रात पुढे जायचं आहे त्यांचे फोटो आपण ठेवतो, साधारण आहे. शिक्षकांच्या घरी जर गेलो तर कोणाचे असतात? स्वामी विवेकानंदचा फोटो, सरस्वती, असे सगळे फोटो बघितलेत. बरोबर. शिक्षकांच्या घरी नटांचे फोटो कधी बघितलेत तुम्ही? मी नाही बघितले. वैज्ञानिकांच्या घरी क्रिकेट खेळाडूंचे फोटो. तो फिजिक्स प्रोफेसर आहे आणि कांबळी आणि कोण सचिन तेंडुलकर यांचे फोटो बघणार तुम्ही? आईन्स्टाईन असे कोणाचे तरी फोटो बघणं. बरोबर. याला फक्त एकच आता या दृष्टीने आपल्याला स्वतःला विचारायचं आहे, आपण जर कोणा साधूंच्या आश्रमात गेलो, आणि कोण साधू आहेत ते? ज्या साधूंनी लहानपणापासून ब्रह्मचर्य पालन केलं आहे, ज्यांनी परिवारापासून दूर राहत आहेत, स्वतःची दाढी वाढली आहे, केस वाढले आहेत, स्वतःची काही काळजी घेत नाही, प्रवास करतात, अशा साधूंच्या आश्रमात जर आपण गेलो तर तिथे जे फोटो असतील ते अपवित्र व्यक्तींचे असतील की पवित्र व्यक्तींचे असतील? बरोबर. तर साधारण एका साधूच्या आश्रमामध्ये भिंतीवर आपण त्यांच्या गुरूंचा फोटो बघू, त्यांच्या प्रेरणा स्रोतांचा फोटो बघू. हे सगळे ब्रह्मचर्याचं स्ट्रिक्ट पालन करणारे, आपल्या परिवारापासून दूर जाणारे, पैशांचा मोह माया नसणारे हे सगळे जे साधू आहेत, हे सगळे राधा आणि कृष्णांची पूजा करतात. याच्यातून आपण काय समजू शकतो? राधाकृष्णांचे जे संबंध आहेत जर ते अपवित्र असते तर हे सगळे साधू राधाकृष्णांचं दर्शन, सकाळी उठून राधाकृष्णांचे प्रेम संबंधाचं दर्शन घेत आहेत, त्यांची आरती करत आहेत, भागवत वाचत आहेत, भागवतामध्ये श्रीकृष्ण राधाराणींवर प्रेम करत आहेत, राधाराणी श्रीकृष्णांवर प्रेम करत आहेत, आणि हे सगळे गोष्टी ऐकून तरी ते ब्रह्मचर्याचं पालन करत आहेत, तरी ते अनासक्त जीवन जगत आहेत, त्यांना शारीरिक आकर्षण नाही आहे. हे कसं शक्य आहे? जर राधाकृष्णांचे संबंध शारीरिक स्तरावर असते, त्याच्यामध्ये अपवित्रता असती, त्या लीला ऐकून कोण साधू आपले नियम पालन करू शकले असते? श्री चैतन्य महाप्रभू आहेत, त्यांना म्हणतात न्यासी शिरोमणी. इतका स्ट्रिक्ट संन्यास श्री चैतन्य महाप्रभूंसारखं कोणी पालन नाही केलं. श्री चैतन्य महाप्रभूंचे स्वतःचे महिला शिष्या होते, ते पण श्री चैतन्य महाप्रभूंना दुरून नमस्कार करायचे. एकदा श्री चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरी मंदिरामध्ये प्रवेश करत होते, तर आतमधून गीत गोविंद एक महिला गात होते. ते गीत गोविंद ऐकून श्री चैतन्य महाप्रभूंना, त्याच्यामध्ये श्रीकृष्णांची स्तुती आहे, तर ते गीत गोविंद ऐकून श्री चैतन्य महाप्रभू धाव घेतली, अरे श्रीकृष्णांची स्तुती करताय. श्री चैतन्य महाप्रभू काय भाव त्यांना काही लक्षात आलं नाही. तर असे पटकन जेव्हा धावत जात होते तर त्यांच्यासोबत त्यांचे जे गोविंद म्हणून संगी होते, त्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंचा हात धरला आणि म्हणे, श्री कुठे चालले तुम्ही? ती महिला आहे, ती छान गाते आहे, जरी श्रीकृष्णांचं गीत गाते आहे पण ती महिला आहे, तुम्हाला लक्षात येते का तुम्ही कुठल्या दिशेने चालले? श्री चैतन्य महाप्रभू सावरले आणि म्हणाले, तू वाचवलंस मला, मला कोण गाते ते लक्षातच नाही आलं. श्रीकृष्णांची स्तुती होती तर मी भावाविष्ट होऊन पडत होतो, पण तू वाचवलंस मला. हे श्री चैतन्य महाप्रभू नेहमी राधाकृष्णांची स्तुती करतायत आणि राधाकृष्णांच्या लीलांवर मनन करतायत. हे राधाकृष्णांचे जे संबंध आहेत ते किती पवित्र आहेत. तर म्हणून आपण वारंवार आपल्याला हे स्वतःला लक्षात ठेवायला पाहिजे की श्रीमती राधाराणी हे परम पवित्र आहेत आणि श्रीकृष्ण आणि राधाराणींचे जे संबंध आहेत यामध्ये कुठेही दोष न बघण्याची कला आपल्याला
हरिनामाने शिकायची आहे. एक पद्मपुराणामध्ये श्लोक आहे राधाराणींच्या स्तुतीमध्ये, तर त्याच्यामध्ये लिहिलं आहे, देवी कृष्णमयी प्रोक्ता राधिका परदेवता. राधिका श्रीमती राधाराणी आहेत, त्यांची स्तुती करताना म्हटलं देवी कृष्णमयी. कृष्णमयी म्हणजे ते पूर्णपणे कृष्णमय आहेत. आपण त्रिधातूनी म्हणलोय, कफवात पित्त. कफवात पित्तने हे पूर्ण शरीर बनलंय. पण राधाराणी काय कशाने म्हणले? कृष्णमयी. देवी कृष्णमयी प्रोक्ता राधिका परदेवता. सर्व लक्ष्मीमयी. त्यामध्ये जितके लक्ष्मी आहेत, वैकुंठामध्ये नारायणासोबत लक्ष्मी आहे, नरसिंहदेवांचं जे ग्रह आहे वैकुंठात त्याच्यामध्ये त्यांची अर्धांगिनी लक्ष्मी आहे. ह्या सर्व लक्ष्मी देवी राधाराणींचे एक अंश मात्र आहेत. आपण लक्ष्मीची पूजा करतो, महालक्ष्मीची पूजा करतो, ते महालक्ष्मी राधाराणींचे केवळ एक अंश आहेत. तर कृष्णमयी म्हणजे काय? एक म्हणजे त्यांचं अस्तित्व कृष्णमय आहे, आणि दुसरं म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती कृष्णमय होतो तेव्हा त्याला सगळ्यांमध्ये पण केवळ कृष्णच दिसतो. एवढे ते कृष्णमय आहेत, सगळीकडे कृष्ण 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 दिसतात. तर त्यांना राधाराणी जेव्हा आपल्याकडे बघते तेव्हा आपल्यामध्ये पण जो त्यांना चांगला गुण दिसतो तो का दिसतो? कारण ते कृष्णमय आहेत. प्रभुपाद एक उदाहरण द्यायचे. प्रभुपाद म्हणायचे, आपण खूप तपस्या केली, खूप साधना केली, आणि एवढी सगळी साधना करून काही आपण पॉईंट्स मिळवले साधनेचे, आणि नंतर श्रीकृष्णांसमोर जर गेलो तर श्रीकृष्ण आपली चेतना बघतात. आपण म्हणू मी सगळे एकादशी केले, जेव्हापासून मला लक्षात आलं त्याच्यानंतर मी सर्व एकादशी केले. भगवंत म्हणतील एकादशी करताना मनामध्ये विचार काय होते? मी कुठल्या तरी प्रवचनामध्ये म्हणत होतो, एकदा आमच्या मंदिरात पांडव निर्जल एकादशी असते उन्हाळ्यात. उपवास करण्यासाठी सगळ्यात कठीण काळ येतो, आणि ती पांडव निर्जला एकादशी करून दुसऱ्या दिवशी एक भक्त तुळशी देवीची परिक्रमा करत होता. तुळशी आरती असते, त्याच्यामध्ये यानी कानी च पापानी ब्रह्महत्यादी कानी च या तानी तानी प्रणश्यंती प्रदक्षिणा पदे पदे. तर ते प्रदक्षिणा करताना माझ्या कानात तो माझा मित्र आहे, तो म्हणतो, अरे ही तुळशी आरती कठीणच आहे. म्हटलं काय झालं? म्हणजे याच्यामध्ये ते पाणी पाणी वारंवार बोलतात, मला पाणी तहान लागली. म्हटलं अरे ते पाणी नाही येते, यानी कानीच्या पापानी येते. की तुळशीची प्रदक्षिणा करताना जितके आपण काही पाप केले असतील ते प्रत्येक पदोपदी तुळशीच्या प्रदक्षिणेमध्ये ते पाप नष्ट होतात. त्याला ते पापानी ऐकू येत नव्हतं, पाणी ऐकू येत होतं, कारण त्या उपवासामध्ये पाण्याची आठवण येते त्याला. पण म्हणतात श्रीकृष्ण जर आपल्याला विचारलं की तू उपवास काय केला, तर आपण म्हणू उपवास केला, तर म्हणा तुझा उपवास माहिती आहे मला काय होता. आपण म्हणू आपण शास्त्र वाचन केलं. पण शास्त्र वाचन कधी केलंस मला माहिती आहे, जेव्हा तुला लेक्चर द्यायचे होते तेव्हाच शास्त्र वाचन केलंस. आणि मी जप केला, जप करताना मला माहिती आहे तू काय करत होतास. तू जप माळेकडे लक्ष नव्हतं, तुझं साक्षी माळेकडे जास्ती लक्ष होतं. किती बाकी आहेत, ती माळ जी चालली आहे ती नाही, साक्षी किती बाकी आहे. तर म्हणून ॲक्च्युली आपण जर बघितलं तर आपण फक्त बाह्य रूपाने हे सगळं करतोय, आंतरिक आपली चेतना नाही आहे. पण प्रभुपाद म्हणाले जर आपण हरे कृष्ण महामंत्र उच्चारण करत असू, त्याच्यामध्ये हरे शब्द येतो, हरे म्हणजे राधिकाचं नाव आहे. तर म्हणून आपण जेव्हा जाऊ आणि राधाकृष्ण समोर असेल तर राधाराणी श्रीकृष्णांना म्हणते, तुम्ही त्यांच्या या सगळ्या अवगुणांकडे बघू नका, तुम्ही हे बघा की त्यांनी तुमचं नाव घेतलं. तो कोणाचंही नाव घेऊ शकत होता, पण या जीवात्म्याने शेवटी तुमचं नाव घेतलं. हा जीवात्मा कधी कुठलाही दुसराही उपवास करू शकत होता, पण यांनी सर्व उपवासांमध्ये एकादशीचा उपवास निवडला. हा कुठलेही ग्रंथ वाचू शकत होता, पण यांनी नेहमी भगवद्गीता आणि भागवतम वाचलं. म्हणजे यांना तुमच्या प्रती काही प्रमाणात का होईना निष्ठा आहे, आणि मी जे बघते या भक्ताला, हा भक्त माझ्यापेक्षा चांगला आहे, याच्यामध्ये माझ्यापेक्षा जास्ती प्रामाणिकपण आहे. आणि श्रीकृष्ण ते ऐकतात, आणि श्रीकृष्ण परत एकदा आपल्याकडे बघतात आणि म्हणतात वाटत तर नाही आहे. तर डोळ्यांनी तर बघताय की या भक्तामध्ये काही प्रामाणिकपणा कधी दिसली नाही, 60 वर्षांपासून भक्ती करतोय, पण काय केलं मला माहिती आहे. पण राधाराणी म्हणते की हा माझ्यापेक्षा चांगला भक्त आहे. राधाराणीचे शब्द खोटे कसे पाडू शकतात? वशे कुर्वंती मद्भक्त सत्स्त्रिय सत्पतीम यथा. तर राधाराणींचे शब्द खोटे नाही पडले पाहिजेत, म्हणून श्रीकृष्ण आपल्याला स्वीकार करतात.
जर आपल्यामध्ये कोणाला खूप इच्छा असेल की मी माझी साधना करीन, खूप कडक उपवास करीन, तर हे उदाहरण लक्षात ठेवा की शेवटी आपली जी आशा आहे ती आहे जेव्हा आई वडिलांना म्हणते, अहो त्यांनी अभ्यास केला, ठीक आहे, ते शिक्षकांनी नापास केला. आता ते शिक्षक एकदम टोकाचे शिक्षक आहेत. सगळे थोडेच युवराज हरी प्रभू आणि आपल्या इतर भक्तांसारखे चांगले शिक्षक असतात. काही काही शिक्षक असतात ते थोडं बदला घेतात आणि परीक्षा अशी करतात की मॅक्झिमम मुलं फेल व्हायला पाहिजेत. तर आई काय म्हणते, प्रश्न तो नाही की तो फेल झाला की नाही, प्रश्न आहे की त्यांनी त्या दिवशी पुस्तक उघडलं होतं. आणि ते पुस्तक मी जेव्हा बघितलं तेव्हा उलटं उघडलं होतं, पण पुस्तक उघडलं होतं आणि तो परीक्षेच्या पेपरासाठी गेला होता. जरी त्याचा अभ्यास नव्हता झाला, तो मला म्हणत होता, आई माझा अभ्यास नाही झाला, मी जात नाही. पण मी म्हटलं, बाळ तू जाऊन कमीत कमी तिथे नाव लिहून ये. माझं ऐकलं त्यांनी, तिथे पेपरावर वर नाव लिहिलं त्यांनी. तो पेपर कोरा होता खाली, पण वर नाव तरी लिहिलं. एवढा चांगला आपला मुलगा आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये नेहमी कमतरताच बघता. त्याला एवढं पण रागवायची गरज नाही, चांगला मुलगा आहे. पुढच्या परीक्षेत तू करशील की नाही अभ्यास? तो मुलगा म्हणतो करायचा नसतो, पण आईकडे बघून म्हणतो की अरे आई जर इतकी आपल्या वतीने विनवण्या करते तर आपण थोडंसं आईला तरी होकार म्हणायला पाहिजे. तशा प्रकारे आपण भक्तीच्या परीक्षेमध्ये दररोज नापास होतो. आपला जप, आपली साधना, आपले विचार, आपली वागणूक कठीणच आहे सर्व. तर एकच आशा आहे की राधाराणी समोर जर गेलो तर राधाराणी म्हणते हा भक्त माझ्यापेक्षा चांगला आहे. मग ती राधाराणी जे म्हणते ते खोटं बोलते आहे का? इथे माताजी बसले सगळेजण. नंतर तुम्ही विचारू शकता की तू त्या दिवशी त्या मुलाची जेव्हा स्तुती करत होतीस तेव्हा तू खोटं बोलत होतीस का? ॲक्च्युली जर आईला विचारलं तर आई म्हणते की नाही, मी खोटी स्तुती नव्हती करत. खरोखर आईला त्या मुलामध्ये काहीतरी एक छोटासा एक स्पार्क दिसतो की नाही, इतका पण वाईट नाही आहे, तो चांगला आहे. आणि त्या चांगुलपणाला, तो जो कणभर चांगुलपणा असतो त्याला वारा देण्याची कला केवळ आईला येते. ते आपल्याला नाही दिसत, पुरुषांना दिसत नाही. तर प्रभुपाद पण जेव्हा पश्चिम देशात गेले तेव्हा सर्व वाईट सवयी असलेले लोक आहेत. त्यांना श्रीकृष्ण कोण माहीत नाही, त्यांना वेद माहीत नाही, त्यांना सुसंस्कृत जीवन कसं जगायचं, आहार कसा करायचा माहिती नाही, लग्नाबाहेरचे संबंध होते त्यांचे. जर एखादा वैदिक ब्राह्मण अमेरिकेत गेला आणि त्यांनी त्या लोकांना जर बघितलं, एक त्याच्यामध्ये चांगला गुण नाही आहे. खाणं वाईट, झोपणं वाईट, वागणूक वाईट, सवयी वाईट, विचार वाईट. पण प्रभुपादांना त्यांच्या त्या सर्व गोष्टींमध्ये प्रभुपाद जेव्हा त्यांना विनंती करायचे की अरे थोडंसं मी भारतातून प्रवास करून आलो आहे, मला थोडं मदत करशील का? तर हे या युवकांना काय झालं काय माहिती, काहीतरी झालं. ते एक म्हातारं शरीर होतं प्रभुपादांचं, एक अवलंबून होते या तरुणांवर, आणि प्रभुपादांची एक शुद्धता होती. तर त्या शुद्धतेला आकर्षित होऊन जरी यांच्या सवयी वाईट होत्या, यांचा इतिहास वाईट होता, पण त्यांच्यामध्ये एक गोष्ट आली, प्रभुपाद प्रामाणिक दिसत आहेत. त्यावेळेस तो जो तिची पिढी होती त्यांचा एक मंत्र होता, 30 वर्ष वय, या पलीकडे जर कोणाचं वय असेल तर त्याच्यावर विश्वास नाही ठेवायचा, ते आपल्याला फसवत आहेत. म्हणजे बंड पुकारण्याची ती पिढी होती, पूर्ण समाजाच्या विरुद्ध जाण्याची ती पिढी होती. आणि प्रभुपादांचं तेव्हा वय होतं 70, दुप्पटपेक्षा जास्ती. पण प्रभुपाद ज्या प्रकारे बोलायचे, प्रभुपाद ज्या प्रकारे आदान प्रदान करायचे, ज्या प्रकारे लहान लहान गोष्टींना लक्ष द्यायचे, त्यांना वाटलं मी या जगामध्ये माझ्या आईवर विश्वास नाही ठेवणार, माझ्या वडिलांवर विश्वास नाही ठेवणार, माझ्या शिक्षकांवर विश्वास नाही ठेवणार, पण हे वेगळे कपडे घातलेले, इथे टिळक लावून येणारे हे जे संन्यासी आहेत, का कोणास ठाऊक, पण यांच्यामध्ये मला काहीतरी विश्वासार्ह वाटतंय. असं वाटतंय की यांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. विचार करा ना, प्रभुपाद त्यांना जे परमेश्वर देत आहेत ते किती विपरीत आहेत. ख्रिश्चन पद्धतीमध्ये जे परमेश्वराची जी व्याख्या आहे ती जर तुम्ही बघितलं, सेंट पीटर्स कॅथिड्रल आहे व्हॅटिकन सिटीमध्ये, जे मुख्य रोममध्ये जे पोप राहतात तिथे सेंट पीटर्स कॅथिड्रल आहे. तर त्यांचं मुख्य हेडक्वार्टर्स आहेत कॅथलिक यांचे. तिथे एक चित्र रंगवलं आहे परमेश्वराचं. ते म्हातारे आहेत, कारण त्यांच्या याच्यामध्ये वर्णन नाही आहे परमेश्वराच्या रूपाचं, पण एक आहे की परमेश्वराने ही सृष्टी रचली आणि ही सृष्टी अनादी आहे.
तर ज्या व्यक्तीने ही सृष्टी रचली आणि ही सृष्टी अनादी आहे, मग तो व्यक्ती कसा असेल? म्हातारे असतील ते. तर अशी लांब दाढी आहे आणि वयस्कर व्यक्ती आहेत. तर ख्रिश्चन संस्कृतीमध्ये परमेश्वर हे खूप वयस्कर आहेत आणि त्यांचं जे वर्णन केलं आहे ते आहेत अशा खुर्चीवर बसलेले असतात ते आणि हातामध्ये वीज असते, वीज. आणि जर कोणी काही पाप केले तर त्यांना ते शिक्षा देतात. ही प्रतिमा आहे परमेश्वराची. अशा या पिढीला हे प्रभुपाद जे वेगळे कपडे घालतात, त्यांचं बोलणं वेगळं, त्यांची वागणूक वेगळी, हे प्रभुपाद त्यांना सांगतायत परमेश्वर म्हातारे नाही आहेत, परमेश्वर चिर तरुण व्यक्ती आहेत. आणि त्या संस्कृतीमध्ये गोरे असतात ना सगळेजण. पाश्चात्य देशामधले मुलगा मुलगी सगळेजण गोरे गोरे असतात, बरोबर, सावळा रंग नसतो. प्रभुपाद त्यांना सांगतायत परमेश्वर जे अतिसुंदर आहेत, सर्वात सौंदर्याचे स्रोत आहेत, ते सावळ्या रंगाचे आहेत. ती जी संस्कृती आहे ती प्राण्यांना आणि गायींना, गोहत्या तर नॉर्मल आहे तिथे, त्यांना प्रभुपाद सांगतायत की परमेश्वर काय करतात माहिती आहे? परमेश्वर गायींची रक्षा करणारे एक गवळी आहेत. दिवसभर सकाळी घरातून बाहेर निघतात, गायींना घेऊन बाहेर निघतात आणि संध्याकाळी पण. त्यांच्यासाठी हे किती विचित्र आहे का? पण प्रभुपादांच्या वागणुकीमध्ये आणि प्रभुपादांच्या चारित्र्यामध्ये काहीतरी आकर्षक होतं. त्यांनी हे सगळे विपरीत गोष्टी स्वीकारल्या. प्रभुपादांकडे एक शुद्धतेचा आपण म्हणून एक डोंगर होता. अमाप शुद्धता आहे प्रभुपादांकडे. आणि त्यांचं जे जीवन होतं, त्यांचे जे विचार होते, त्यांची वागणूक, त्यांच्या सवयी, त्यांचं खाणं, त्यांचं पिणं, त्यांचं झोपणं, हे अशुद्धतेचं एक डोंगर आहे म्हणू आपण. ते एक शुद्धतेचा एक मेरू पर्वत आहे आणि एक अशुद्धतेचा मेरू पर्वत आहे. हे दोघं जेव्हा एकासमोर एक येतील तेव्हा काय होईल? आपण म्हणू क्लॅश होईल, भांडणं होतील. असंच होतं. हॉस्टेलमध्ये समजा एक कोणी एकदम शुद्ध व्यक्ती गेला, हॉस्टेलमध्ये जे राहणीमान वगैरे, तो माणूस बाहेर येतो. मी बघितलं आहे की कधी आई वडील जेव्हा आपल्या मुलांना भेटायला जातात, चुकीने जर हॉस्टेल रूममध्ये गेले तर म्हणतात की नाही, मी चूक केली, एक काम कर, पुढच्या वेळेसपासून तू खाली भेटायला आहे, मी पण खाली आहे. हे मी 1 नाही 2 नाही 3 नाही अनेक वेळा बघितलं. शिक्षणासाठी जेव्हा मुलं बाहेर जातात, त्यांची राहण्याची जी काही गोष्ट असते ती एक सुसंस्कृत पती पत्नी सहन नाही करू शकत. आपण तर नॉर्मल आहोत. प्रभुपाद हे परमपवित्र आहेत, पण प्रभुपाद ते कसे तिथे? कारण प्रभुपाद त्या सगळ्या वाईट सवयींना बाजूला ठेवून त्यांच्यामध्ये एक सद्गुण बघायचे. मी यांना कधी पण काही विनंती करतो, काही सेवा करायची, हे माझ्याप्रमाणे. मी त्यांना म्हटलं हरे कृष्ण महामंत्र गायचा तर हरे कृष्ण मंत्र जप करतात. त्यांना म्हटलं मांसाहार सोडायचं तर मांसाहार सोडला. त्यांना सांगितलं गायींना मारायचं नाही आहे, गायींची रक्षा करायची आहे, यांनी सवयी बदलल्या. यांना सांगितलं की जीन्स आणि टी शर्ट नाही घालायचं आहे, धोतर आणि कुर्ता घालायचा आहे, हे धोतर आणि कुर्ता घालतात. यांना सांगितलं लांब लांब केस तुम्ही सगळे ठेवताय, लांब केस नाही ठेवायचे, आपण कमी केस ठेवायचे, हे कमी केस ठेवतात. यांना एक शेंडी सांगितली, शेंडी ठेवतात. तिला सांगितलं मी जे बोलतोय ते करतायत. तो सद्गुण फक्त प्रभुपादांनी पकडला आणि त्याला इतका वारा दिला, त्या छोट्याशा ठिणगीला एवढं मोठं केलं. तर म्हणून पवित्र व्यक्ती हा अनेक वेळा गर्विष्ठ पण असतो. त्याला त्याच्या पावित्र्याचा गर्व असतो की माझ्यासारखं पवित्र कोणी नाही. आपल्यामध्ये थोडा एक जर सद्गुण असेल ना, ज्याच्याकडे तो सद्गुण नाही आहे त्याच्याकडे आपण कमी देखतो, आपण त्याला जवळ नाही घेत. पण एकच असे व्यक्ती आहेत ज्यांनी स्वतः पवित्रता ठेवून सर्व प्रकारच्या अपवित्र सवयी असणाऱ्या लोकांना पण जवळ केलं, त्यांना मार्गदर्शन केलं, त्यांना लहान लहान गोष्टी शिकवल्या आणि असं करत करत त्या छोट्याशा ठिणगीला वाव देऊन त्यांना पण शुद्ध वैष्णव केलं. आणि हे सगळं कसं शक्य आहे? त्यांच्यावर जर राधाराणीची कृपा असेल तरच शक्य आहे. तर म्हणून राधाराणी म्हणजे काय? राधाराणीचा जो स्वभाव आहे देवी कृष्णमयी प्रोक्त, की ते स्वतः पण कृष्णमय आहेत आणि ते प्रत्येकामध्ये एक छोटंसं एक चांगुलपणा असतो. म्हणतात हा चांगुलपणाला दाद दिली पाहिजे आणि कृष्णाला म्हणतात हा चांगला माणूस आहे. तो गुण ज्याच्यामध्ये आहे त्याला समजायला पाहिजे की याच्याकडे राधाराणींची कृपा आहे. काल आम्ही परीक्षित महाराजांबद्दल बोलत होतो. परीक्षित महाराजांना एका लहानशा मुलाने शाप दिला. परीक्षित महाराज हे पूर्ण विश्वाचे राजे आहेत आणि एका लहानशा एका चुकीमुळे एका 7 वर्षाच्या मुलाने गर्वाने आवृत्त होऊन परीक्षित महाराजांना शाप दिला. परीक्षित महाराजांनी त्याला काय प्रतिसाद दिला? परीक्षित महाराज म्हणतात की नाही, माझ्या जीवनामध्ये हा जो शाप आला आहे
हा परमेश्वरच आलेत. जर परमेश्वरांची इच्छा असती, कारण परीक्षित जेव्हा गर्भावस्थेत होते तेव्हा अश्वत्थामाने त्यांना ब्रह्मास्त्राने ठार मारलं होतं, जाळून टाकलं होतं. तर परीक्षिताला अनुभव आहे, परमेश्वर मला वाचवलेत, माझे शरीर दहन झालं होतं, त्या दहन झालेल्या शरीराला पुनर्जागृत केलं आहे परमेश्वराने. आज त्याच शरीराला, त्याच परीक्षिताला एका ब्राह्मणाने शाप दिला आहे, पण परमेश्वराने त्याला काही केलं नाही. याचा अर्थ परमेश्वराची स्वीकृती आहे या शापाला. परमेश्वराला तो ब्रह्मास्त्र स्वीकार नव्हता, तर ब्रह्मास्त्राने मला दग्ध झाल्यावर मला पुनर्जीवित केलं, पण या छोट्याशा बालकाने मला शाप दिला, परमेश्वराने त्याला आड नाही आले. याचा अर्थ परमेश्वराची स्वीकृती आहे. ते कृष्णमय झाले, परीक्षित कृष्णमय झाले. त्या शापामध्ये, त्या अगदी वाईट परिस्थितीमध्ये त्यांना श्रीकृष्णांचं अस्तित्व दिसलं आणि म्हणाले, जर श्रीकृष्णांची अशी इच्छा आहे की मला तो शाप मिळावा, मी एक काम करतो, श्रीकृष्णांची स्तुती ऐकायचा प्रयत्न करतो, श्रीकृष्णांना प्रसन्न काय करेल ते करतो, ना की त्या 7 दिवसांमध्ये. आता मी एक विचार करतो की त्या ब्राह्मण मुलाला बघ कसा त्रास देतो. स्वतः तलवार काढली असती, सैन्याला पाठवलं असतं. ते खूप सुंदर एक श्लोक आहे पहिल्या स्कंदामध्ये. ते म्हणतात, नानुद्वेष्टी कलिम सम्राट सारंग इव सारभुक. परीक्षित महाराजांचं वर्णन करताना म्हणतात, नानुद्वेष्टी कलिम सम्राट. हा जो सम्राट होता, पूर्ण पृथ्वीचा सम्राट होता, त्यांनी कली व्यक्तीचा पण द्वेष नाही केला. नानुद्वेष्टी कलिम सम्राट सारंग इव सारभुक. का? हा मधमाशीसारखा आहे. हा जो सम्राट आहे हा मधमाशीसारखा आहे. तो त्यांनी काय म्हणतात, तर म्हणतात, कुशलानु आशु सिद्ध्यंती न इतराणी कृतानी यत. परीक्षित महाराजांनी एक विचार केला, इतर युगांमध्ये जर आपण चांगलं केलं तर आपल्याला पुण्य मिळायचं, सत्य, त्रेता आणि द्वापर पूर्वयुगांमध्ये. आणि जर आपण वाईट विचार जरी केला तर आपल्याला वाईट पापचं फळ मिळायचं. म्हणजे इतर युगांमध्ये एक गोष्ट आहे, जर जेव्हापर्यंत तुम्ही चांगलं घडवून नाही आणत तेव्हापर्यंत तुम्हाला पुण्य नाही मिळणार. फक्त विचार करून पुण्य नाही मिळत. आणि पाप मात्र, जर मी फक्त विचार केला याला मी त्रास देणार, लगेच मला पाप मिळतं. परीक्षित महाराजांना हे माहिती होतं. परशुरामाची जर गोष्ट माहिती असेल, परशुरामाची आई होती रेणुका आणि त्यांचे वडील आहेत जमदग्नी ऋषी. रेणुका, यज्ञ चालू होता जमदग्नी ऋषींचा, रेणुकाला सांगितलं की नदीतून पाणी घेऊन ये. रेणुका देवी नदीमध्ये पाणी घ्यायला गेले तर नदीमध्ये एक गंधर्व म्हणजे उच्च ग्रहातले असतात, ते खूप सुंदर असतात. जसं अप्सरा असते ती महिला शरीरामध्ये सुंदर असते, तसे गंधर्व असतात ते पुरुष शरीरामध्ये सुंदर असतात. तर कोणी गंधर्व त्या नदीमध्ये स्नान करत होते. त्यांचं ते आंघोळ करताना सुंदर देह बघून रेणुकाच्या मनामध्ये छोटासा विचार आला. ते काही बोलले नाही, त्यांनी काही केलं नाही, फक्त पाणी भरायला गेलेत. असंही नाही की दुसरीकडे कुठेतरी स्वतःहून गेले होते, पतींची सेवा करण्यासाठी पाणी भरायला गेलेत. तिथे ते सुंदर शरीर त्यांनी बघून मनामध्ये छोटंसं आकर्षण निर्माण झालं की किती सुंदर आहे ते गंधर्व म्हणून, आणि पाणी घेऊन लगेच परत आले. पण जमदग्नी ऋषींना लक्षात आलं, माझ्या पत्नीच्या मनामध्ये परपुरुषाबद्दल आकर्षणाचा विचार आला. जमदग्नी ऋषी खूप क्रोधित झाले. जमदग्नी ऋषींनी आपल्या मुलांना, इतर पण मुलं होते त्यांचे, त्यांना सांगितलं आईला मारून टाक. तर ते इतर मुलं म्हणाले मी नाही मारू शकत, आईला कसं मारणार. मग त्यांनी परशुरामला सांगितलं. परशुरामला माहिती होतं की जमदग्नी ऋषी आहे, त्यांच्याकडे खूप शक्ती आहे, आणि जमदग्नी ऋषी जर म्हणतायत मारायला तर गरज आहे, पण एक काम करायला पाहिजे, त्यांना प्रसन्न करून मी काहीतरी करीन. तर जमदग्नी ऋषींनी परशुरामाला सांगितलं आईला मार. परशुरामाने आईला शिरच्छेदन केलं. तर जसं ते बोलले शिरच्छेदन कर, परशुरामांनी केलं. पण जमदग्नी ऋषी खुश झाले, कारण इतर मुलांना सांगितलं होतं त्यांनी ऐकलं नव्हतं, अवज्ञा केली त्यांनी. परशुरामांनी आज्ञापालन केलं. तर म्हणाले परशुराम तू खूप चांगला मुलगा आहेस, तू माझं आज्ञापालन केलंस. तर परशुराम लगेच म्हणतात मी जर तुम्हाला प्रसन्न केलं तर मला एक वरदान देणार का. तर म्हणाले हो. म्हणाले माझ्या आईला पुनर्जीवित करा, आणि जे मी त्यांना कापलं तिची स्मृती आहे, त्याचे स्मरण आहे, ते त्यांना नाही पाहिजे. तर लगेच जमदग्नी ऋषी पण एकदम प्रभावित झाले की मी जे म्हटलं ते ऐकलं, आणि ते आज्ञापालन करून त्यांनी वरदान पण मागितलं, आणि ते डोकं पुरत रेणुकाचं शरीरावर ठेवलं आणि जागृत झाली, आणि तिला ते स्मरण नाही झालं की परशुरामाने मला मारलं. तर ही गोष्ट का सांगितली, मनामध्ये एक छोटासा विचार आला त्यांचा, त्यांनी काही केलं नाही, पण त्यांना पापाचमध्ये भागीदार बनायला. पण परीक्षित महाराज आहेत, त्यांना माहिती आहे कलियुगाचा एक खूप छान गुण आहे. कलियुगाचा याचा विपरीत आहे. कलियुगाचं विपरीत काय, जेव्हापर्यंत आपण वाईट करत नाही तेव्हापर्यंत आपल्याला पाप लागणार नाही.
पण कलियुगामध्ये फक्त आपण मनात विचार जरी केला, मला याची मदत करायची आहे, मला यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे, लगेच आपल्याला पुण्य मिळतं. तर परीक्षित महाराजाला कलियुगामध्ये पण जे सर्व कलेर दोष निधे राजन, भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये एक श्लोक येतो, हा जो कलियुग आहे हा दोषांचा समुद्र आहे. अस्ति ही एको महद्गुण, पण या कलियुगामध्ये एक महद्गुण आहे, कीर्तनाद एव कृष्णस्य मुक्तसंगः परम व्रजेत. या कलियुगामध्ये खोटारडेपणा, दांभिकपणा, भांडण तंटा, एकमेकांना त्रास देणं हे सर्व व्यापी आहे. पण याच्यामध्ये अस्ति ही एको महद्गुण, एक गुण चांगला आहे. जर या सगळ्या गोंधळामध्ये, जर या सगळ्या वाईट काळामध्ये आपण परमेश्वराचं जर स्मरण करू शकलो, अस्ति ही एको महद्गुण, या पूर्ण समुद्रामध्ये गलिच्छ दुर्गंधी पदार्थ आहे, दुर्गंधी पदार्थाचा समुद्र आहे, त्याच्यामध्ये एक चांगला गुण आहे. हे परीक्षिताला माहिती आहे. म्हणून परीक्षित काय म्हणतो, नानो द्वेष्टी कलीम समान, मी कलीचं द्वेष नाही करणार. ठीक आहे, कलीला असू दे, कमीत कमी कलियुगामध्ये हा एक चांगला गुण आहे. बघा, हा जो परीक्षित आहे याच्यावर राधाराणीची कृपा जर नसेल तर तो कसं ते चांगले गुण बघू शकतो. सर्व वेदांमध्ये कलियुगाला तुच्छ समजलं जातं. सत्य, त्रेता, द्वापर यांचा उधो उधो होतो. त्या कलियुगामध्ये पण परीक्षिताला एक चांगला गुण दिसला. काही दोष नसताना त्याला एका लहानशा मुलांनी शाप दिलाय, त्या शापामध्ये पण परीक्षिताला एक चांगली गोष्ट दिसली. नाही, श्रीकृष्णांना लक्षात आलं की मी त्यांचा भक्त आहे, पण मी राजकारणामध्ये, माझ्या जबाबदाऱ्यांमध्ये, राजसिंहासनावर बसून याला शिक्षा दे, त्याला शिक्षा दे, याच्यामध्ये इतका गुंतलो होतो की मी माझे मूळ कर्तव्य विसरलो होतो. श्रीकृष्णांना माझ्यावर दया आली आणि या ब्राह्मणाच्या मुखाद्वारे एका शापाच्या रूपात माझ्या जीवनात श्रीकृष्णांनीच प्रवेश केला. आणि श्रीकृष्ण म्हणत आहेत, किती दिवस, किती वेळ हे करणार आहेस, एक काम कर, सुरुवातीला मी तुला पुनर्जागृत केलं होतं, आता हे सगळं सोडून दे आणि परमेश्वराचं नामस्मरण कर आणि परमेश्वराची कथा कर. तर म्हणून ज्या ज्या व्यक्तींच्या जीवनामध्ये आपल्याला हे दिसतं की यांना इतरांच्या दुर्गुणांना दुर्लक्ष करण्याची कला आहे आणि त्या दुर्गुणांच्या समुद्रामध्ये एक छोटासा सद्गुण त्यांना बरोबर दिसतो आणि त्या सद्गुणाला धरून ते त्याला वाव देतात, ते आहे राधाराणीचं कृपातत्व. ज्यांना राधाराणी महाराजांना एकदा एका माझे गुरुबंधू आहेत, त्यांनी एक प्रश्न विचारला की महाराज, माझा एक मित्र आहे, तो बरसानाला जाऊन राहतो. जसं श्रीकृष्णांचं गाव वृंदावन आहे तसं राधाराणींचं गाव आहे बरसाना. त्याचं मूळ जे संस्कृत शब्द आहे ते आहे वर्षाणा, जिथे कृपेची वर्षा होत असते नेहमी, जिथे पाऊस पडत असतो कृपेचा, त्या गावाचं नाव आहे वर्षाणा. पण ते ब्रजवासी त्याला बरसाना म्हणतात, जहा कृपा बरसती आहे वो बरसाना. तर म्हणाले, माझे अनेक मित्र आहेत, ते मला म्हणतात, अरे काय तुम्ही हे इस्कॉनमध्ये हरे कृष्णा करत असता, बरसानाला जाऊन राहा. बरसानाला जाऊन ना राधाराणीचं राधे राधे बोलायचं, फक्त हरे कृष्णा नाही बोलायचं, राधे राधे बोलायचं, राधे अरे राधे. तर हा प्रश्न माझ्या गुरुबंधूंनी राधानाथ महाराजांना विचारला की महाराज, काही लोक आहेत इस्कॉनच्या बाहेर, ते म्हणतात हे हरे कृष्ण मंत्रांनी काही नाही होत, राधे राधे बोलायचं आणि बरसानाला जाऊन राहायचं. महाराज म्हणाले, खूप चांगला विचार आहे तो, पण म्हणाले जो व्यक्ती बरसानाला जाऊन राहतो तो खरोखरच बरसानाला जाऊन राहिला आहे की फक्त शरीर त्याचं ट्रान्सपोर्ट झालं हे कसं कळेल. म्हणाले, त्या व्यक्तीमध्ये इतरांची निंदा करण्याची शून्य प्रवृत्ती होईल. ज्या कोणा व्यक्तीला राधाराणीची कृपा मिळेल तो पूर्ण समाधानी होतो. आईची ज्याला कृपा मिळाली आहे, काय उरलं त्याला. वडिलांची जेव्हा कृपा मिळते तेव्हा धनसंपत्ती मिळते, वडिलांची जेव्हा कृपा मिळते तेव्हा बिझनेस मिळतो, वडिलांची जेव्हा कृपा मिळते तेव्हा सोयीसुविधा मिळतात. आईची कृपा मिळणं म्हणजे काय माहिती आहे, आईची कृपा मिळणं म्हणजे काहीही सद्गुण नसताना, काहीही पात्रता नसताना वडिलांसमोर आई म्हणते, नाही हा सुपात्र आहे. आणि जेव्हा आपल्याला आपल्या उणीवा माहिती आहेत, आपल्याला माहिती आहे की आपल्यामध्ये किती कमतरता आहेत, आणि तरी आई म्हणते नाही हा सुपात्र आहे, तिची विषमता आहे. अरे माझ्यामध्ये एकही चांगला गुण नाही, मी आजपर्यंत जप चांगला नाही केला, मी आजपर्यंत कधी काही चांगलं नाही केलं, पण राधाराणी माझ्यामध्ये चांगली म्हणते. ती भावना आपल्याला किती मोहित करेल, आपल्याला किती त्याच्यावर, आपल्यावर काय परिणाम होईल त्या भावनेचा. म्हणून राधानाथ महाराज तेव्हा म्हणाले, जर खरोखर कोणी बरसाण्याला जाऊन राहत असेल किंवा खरोखर कोणावर राधाराणींची कृपा झाली असेल तर त्याची पारख काय आहे, तो व्यक्ती निंदा शून्य होतो. एकदा एक दुसरे राधानाथ महाराजांचे गुरुबंधू आहेत, ते काही कारणामुळे दुसरीकडे गेले प्रभुपादांना सोडून.
तर ते एकदा राधानाथ महाराजांना येऊन भेटले आणि म्हणाले, तुम्ही माझ्यासोबत त्या साधूंकडे या, ते तुम्हाला अशा अशा गोष्टी सांगतील जे इस्कॉनमध्ये त्यांच्या पुस्तकांमध्ये प्रभुपादांनी पण नाही दिलेत. उच्च स्तराच्या गोष्टी आहेत, राधाबद्दल खूप उच्च गोष्टी आहेत. तर राधानाथ महाराजांनी तेव्हा त्यांना उत्तर दिलं, मी खूप प्रॅक्टिकल माणूस आहे म्हणाले मी त्या साधूंकडे जाईन जे फक्त उच्च गोष्टी नाही बोलत, जे सगळीकडे कृष्ण बघू शकतात का. जर गोष्टीमध्ये परिस्थितीमध्ये व्यक्तीमध्ये कोणाला कृष्णाचा चांगुलपणा, काहीतरी सद्गुण बघण्याची ती कला असेल, तर मी समजीन की त्या व्यक्तीने राधाराणींची कृपा गाठली आहे आणि त्यांनी राधाराणींचं स्तर काय ते समजलं आहे. फक्त राधे राधे बोलून, जय श्री राधे बोलून राधाराणींची कृपा मिळणं कठीण आहे. तशा प्रकारे श्रीमती राधाराणींवर आपण चर्चा केली आणि आपल्या स्तरावर एक हा भक्तिरसामृत सिंधू आहे, त्याच्यामध्ये श्रीकृष्णांचे 64 गुण सांगितलेत आणि या 64 गुणामध्ये जो 32वा गुण आहे तो आहे की श्रीकृष्ण यांच्यामध्ये करुणा आहे खूप. तर या करुणा गुणावर श्रील प्रभुपाद काय लिहितात ते आपण वाचू आणि समाप्त करूया. श्रीकृष्णांच्या करुणेचे आणखी एक उदाहरण दिले जाते. जेव्हा पितामह भीष्म बाणांच्या शय्येवर पडले होते तेव्हा ते श्रीकृष्णांच्या दर्शनाकरिता अत्यंत आतुर झाले होते. म्हणून श्रीकृष्णांना तेथे जाणे भाग पडले. परमेश्वराला पण काही भाग पडू शकतं. परमेश्वर हे स्वराट आहेत, स्वतंत्र आहेत. भागवताचा जो पहिला श्लोक आहे त्याच्यावर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर जेव्हा टीका करतात तेव्हा 5 त्याचे वेगवेगळे अर्थ देतात. तर त्या श्लोकामध्ये एक शब्द येतो स्वराट. तर स्वराट आहे श्रीकृष्ण. श्रीकृष्ण हे पूर्णपणे स्वतंत्र आहेत, त्यांच्यावर कुठले नियम लागू होत नाहीत. पण विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर 5 अर्थ देतात, त्याच्यामध्ये एक अर्थ देतात की हा जो श्लोक आहे हा राधाराणीची पण स्तुती करतो आणि त्याच्यामध्ये स्वराट जो शब्द आहे तो राधाराणींना लावतात आणि म्हणतात राधाराणी ॲक्च्युली श्रीकृष्ण जे परम स्वराट आहेत ते पण राधाराणीद्वारे नियंत्रित होतात. म्हणजे खरे स्वराट व्यक्ती फक्त एकच येते, श्रीमती राधाराणी. तर म्हणून श्रीकृष्णांना तेथे जाणे भाग पडले. भीष्मदेवांची दयनीय अवस्था पाहून भगवान श्रीकृष्ण अश्रूपूर्ण नयनांनी संभाषण करू लागले. तर भीष्मदेवांनी पूर्ण आयुष्यभर काय केलंय? भीष्मदेवांनी आयुष्यभर अधर्माची साथ दिली आहे. जेव्हा जेव्हा पांडवांनी विनंती केली की हे कौरव आहेत, हे चुकीच्या मार्गात, पण आपल्या स्वतःच्या शपथीने बद्ध होऊन भीष्मदेवांनी ॲक्च्युली बाजू बदलायला पाहिजे होती. त्यांना आपण म्हणतो ना कळतं पण वळत नाही, ते अजून टोचतं. जर कोणी व्यक्ती अडाणी असेल आणि त्याला कळतच नसेल की हे चुकीचं आहे, पण भीष्मदेवांना कळतंय, भीष्मदेवांना धर्म आणि अधर्माची पारख आहे, तरी पण त्यांनी कौरवांची साथ दिली. एका अर्थाने जर बघितलं भीष्मदेवांनी सगळं काही चुकीचं केलं आहे, बरोबर. कोणी सांगितली होती शपथ घेण्यासाठी की मी कौरवांच्या राजसिंहासनाप्रती एकनिष्ठ राहीन? त्यांनी शपथ तोडू शकतो ना, योग्य कारणासाठी शपथ तोडू नाही शकत. पण आयुष्यभर कौरवांची गुलामी केली. डोळ्यांसमोर पांडवांवर अन्याय होताना, आजोबा आहेत ते कौरवांचे आणि पांडवांचे, आजोबांकडे हक्क होता. धृतराष्ट्र वडील आहेत, धृतराष्ट्र आंधळे आहेत, नैतिक दृष्टीने पण आंधळे आहेत. धृतराष्ट्र म्हणतात की नाही माझा मुलगा आहे, ठीक आहे, मला काही दिसत नाही वगैरे जे काही नाटक करत आहेत. पण धृतराष्ट्राच्या वडिलांच्या स्तरावर भीष्म आहेत. भीष्मदेव एकदा जरी म्हणाले असते हे थांबवा, हे चुकीचं आहे, हे शोषण चाललंय, तर सगळं समाप्त झालं असतं. द्रौपदीच्यावर पण जेव्हा अपमान चालू होता, द्रौपदीला दुसऱ्यांकडून कोणाकडून अपेक्षा नव्हती, पण भीष्मदेवांना विचारलं भीष्म तुम्ही सांगा हे खरं आहे का? भीष्मदेव गप्प राहिले, कारण खरं बोलू शकत नव्हते. खरं हे होतं की चुकीचं होतं ते, पण स्वतःच्या शपथीने बद्ध होते म्हणून काही बोलले नाही. भीष्मदेवांनी आयुष्यभर चुकीची गोष्टी केली आहे, पण त्या सर्व चुकीच्या गोष्टींमध्ये पण श्रीकृष्णांना त्यांच्या हृदयामध्ये एक भावना दिसते की कुठेतरी हताश होते. त्यांना वाटलं की मी शपथ तोडली तर ते चांगलं नाही आहे. मनामध्ये नेहमी श्रीकृष्णांची आठवण करत होते, मनामध्ये नेहमी खंत भावना होती की मी कुठे फसलो, मी का पांडवांची साथ देत नाही आहे. ती भावना कोणाला माहिती नाही आहे. म्हणून वन ऑफ द मोस्ट मिसअंडरस्टूड पर्सन्स इज भीष्म. जसं रामायणामध्ये सगळ्यात गैरसमजूत झालेला व्यक्ती जर कोणी असेल तो आहे भरत. सगळ्यांनी भरतावर डोळा ठेवला आणि म्हणाला तूच या कारस्थानामागे असणार. भरत म्हणतो मी काही नाही केलं, मी मामाच्या घरी होतो, माझ्या आईने चुकीच्या माझे काही विचार, असं वाटलं की तिला मला आनंद होईल म्हणून तिने हे केलं, माझा याच्यामध्ये काही हात नाही आहे. जसं रामायणामध्ये भरतावर सगळ्यांनी गैरसमजूत केली, तसं महाभारतामध्ये आपण म्हणू शकतो भीष्म हे सगळ्यात गैरसमजूत झालेले व्यक्ती आहेत.
फक्त एका व्यक्तीला माहिती आहे, भीष्मदेव जरी बाह्य रूपाने चुकीचे होते, पण हृदयामध्ये नेहमी त्यांची प्रामाणिक भावना होती. त्या प्रामाणिकतेला दाद देऊन श्रीकृष्ण मरणासन्न असलेले भीष्म, ज्यांना कोणीही लक्ष देत नाही आहे, त्या मरणासन्न असलेल्या भीष्मांना बघायला श्रीकृष्ण स्वतः जातात. आपण परमेश्वराच्या दर्शनाला जातो. परमेश्वर त्या पापी, चुकीचे काम केलेले, चुकीच्या बाजूनी जीवन जगलेल्या भीष्माला बघायला गेलेत. आणि इथे लिहिलं आहे, अश्रू वाहत आहेत त्यांचे. म्हणजे श्रीकृष्णांमध्ये तो गुण आहे. पुढे वाचूया आपण. श्रीकृष्ण अश्रूपूर्ण नयनांनी संभाषण करू लागले. त्यांच्या नेत्रातून अश्रू वाहत होते. एवढेच नव्हे तर अपार करुणा दाटून आल्याने त्यांना स्वतःची विस्मृती झाली. ज्यांनी आयुष्यभर वाईट केलंय त्याला भेटताना परमेश्वराच्या हृदयामध्ये आणि त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील का? पण श्रीकृष्णांना आले. त्याचं रहस्य काय आहे प्रभुपाद आपल्याला सांगतायत. प्रत्यक्ष श्रीकृष्णांना नमस्कार करण्याऐवजी भक्तगण त्यांच्या करुणेलाच नमस्कार करतात. श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत असल्यामुळे त्यांची प्राप्ती अतिशय कठीण आहे. तथापि भक्त त्यांच्या करुणामयी स्वभावाचा लाभ घेतात. श्रीकृष्णांच्या करुणेचे मूर्तिमंत स्वरूप म्हणजे श्रीमती राधाराणी. सारांश, श्रीकृष्णांकडे करुणेची याचना करण्यासाठी भक्तगण सदैव राधाराणीकडे प्रार्थना करीत असतात. तर म्हणून श्रीकृष्ण हे या सृष्टीचे स्रोत आहेत, या सृष्टीच्या पलीकडे आहेत, 3 गुणांच्या पलीकडे आहेत. आणि म्हणून खूप कठीण आहे श्रीकृष्णांना जाणणं. पण ते श्रीकृष्ण ज्या राधाराणीवर अवलंबून आहेत त्या राधाराणींना जाणणं त्याच्यापेक्षाही जास्ती कठीण आहे. पण आचार्यांच्या कृपेने आपण जाणतो की श्रीमती राधाराणी हे किती पवित्र आहेत. आणि त्यांच्या पवित्रतेचा आपल्या जीवनात काय फायदा? ते पवित्र आहेत, ठीक आहे, ते प्रेम करतात श्रीकृष्णांना, ठीक आहे. आपल्या जीवनात हा फायदा आहे, आपल्यामध्ये छोटासा जरी त्यांना कण जरी दिसला की काही प्रामाणिकपणा आहे याच्यामध्ये, त्या प्रामाणिकपणेला ते बघतात आणि गोविंदजी इथे बाजूला उभे आहेत, गोविंदजींना सांगतात हा चांगला भक्त आहे. तर म्हणून आज आपण मनापासून प्रार्थना केली पाहिजे राधाराणींना की आम्ही आमच्या साधनेमध्ये नेहमी कमी पडतो, आमच्या वागणुकीमध्ये कमी पडतो, वाचनामध्ये कमी पडतो, सेवेमध्ये अनेक वेळा कमी पडतो. तर कृपया आम्ही जिथे कमी पडतो आहे ती जी कमी आहे ते तुम्ही भरून काढा. आणि एक गोष्ट आहे, आम्ही ठरवली आहे की या जीवनामध्ये श्रीकृष्णांना सोडायचं नाही आहे, या जीवनामध्ये हरिनाम सोडायचं नाही आहे, या जीवनामध्ये हरिसेवा सोडायची नाही आहे. पण रस्ता इतका लांब दिसतो आहे आणि रस्ता इतका खडतर दिसतो आहे आणि आमच्या पायात चपला पण नाही आहेत, तर कठीणच दिसतं आहे सगळं. पण जर तुम्ही आम्हाला कृपा केली तर कदाचित हे शक्य होईल. या आर्त भावनेने आपण कीर्तन करूया. पुढचे अनाऊन्समेंट कदाचित आरती होईल आतमध्ये. तर आरती होताना, कारण अभिषेक केला आपण, आता भोग अर्पण करून त्यांचा शृंगार झाला असेल, तर आरती होताना आपण ही भावना ठेवून राधाराणींना प्रार्थना करूया. राधाराणींनी जर कृपा केली तर सर्व काही शक्य आहे. राधाराणींनी कृपा नाही केली तर आपण सगळे नियम पालन करून पण कदाचित खोटे पडू. जय श्रीमती राधाराणी की जय. जय श्री श्री राधा गोविंदजी भगवान की जय. जय श्री राधाष्टमी महामहोत्सव की जय. श्रील प्रभुपाद जी की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल.